टीचिंग इज अन इल्युजन, लर्निंग कॅन बी रिॲलिटी असं म्हणतात. म्हणजे शिकवणं हा भ्रम असतो, शिकणं हे एक वास्तव असू शकतं. त्याच्यामुळे सध्या तरी तुम्हाला काय समजतं ह्याची जबाबदारी घेण्याच्या परिस्थितीत मी नाही आत्ता. पण माझं काम मी 100% करायचा प्रयत्न करणार आहे. तुमचं काम तुम्ही 100% जर केलं तर हे आदान प्रदान 100% यशस्वी होणार आहे, हे लक्षात घ्या. व्याख्यानाच्या सुरुवातीलाच काही डिस्क्लेमर आवश्यक आहे की मी कोण नाही. पहिली गोष्ट, मी कुठेही प्रॅक्टिस करत नाही, माझा कुठेही दवाखाना नाही. मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर आणि त्याआधी औरंगाबाद अशा अनेक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पूर्ण वेळ अध्यापक म्हणून काम केलेलं आहे आणि आज देखील पूर्ण वेळ अध्यापक म्हणून मी काम करतो. त्यामुळे सर तुम्हाला कुठे भेटायला यायचं असा प्रश्न विचारू नका. तुम्ही आत्तापर्यंत अनेक डॉक्टरांचे कार्यक्रम ऐकले असतील. त्या प्रत्येक कार्यक्रमाचा शेवट तुम्हाला जर काही शंका असेल तर मला अमुक ठिकाणी येऊन भेटा असं असण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम असा आहे की यात मी तुम्हाला असं सांगणार आहे की यापुढे मला भेटू नका. जेवढं मी सांगितले तेवढं तुमच्यासाठी पुरेसं आहे. पुन्हा मला भेटण्याची आवश्यकता नाही. मी कुठेही प्रॅक्टिस करत नाही. मी न्यूट्रिशनिस्ट नाही, डाएटचा किंवा आहारशास्त्राचा मी काही तज्ज्ञ नाही. सध्या या लोकांची खूप चलती आहे बाजारामध्ये. कोणतरी मला सांगितलं 80,000 रुपये घेत असतील, पण मी काय आहारतज्ञ नाही. मी डायबेटॉलॉजिस्टसुद्धा नाही, मधुमेहाचा तज्ज्ञसुद्धा मी नाही, फिटनेस एक्सपर्ट पण नाही. माझं कुठेही जिम्नेशियम व्यायामशाळा काही नाही. जे लोक आत यायचा प्रयत्न करत होते दारातून ते एवढं ऐकल्यानंतर विचार केला असेल आता परत जावं काय. कारण विषय आहे वेट लॉस आणि डायबिटीज प्रिव्हेन्शन आणि बोलणारा माणूस कशातलाच एक्सपर्ट नाही. आपल्याला एक्सपर्टचं ऐकायची सवय आहे. आपल्याला रॉकेट सायन्स पाहिजे असतं प्रत्येक गोष्टीत. साधं सोपं कोणी सांगितलं तर आपल्याला पटकन पटत नाही. पण मी कोण आहे हे पण तुम्हाला सांगतो. एक अभ्यासू डॉक्टर आहे. जेवढ्या डिग्रीज तुम्ही बघितल्या त्या सगळ्या अभ्यास करून मिळवलेल्या आहेत. एक चिकित्सक वृत्तीचा माणूस आहे. कुठली गोष्ट मला सरांनी सांगितली, पुस्तकात वाचली म्हणून मी मान्य नाही केली. जोपर्यंत मला पटलं नाही तोपर्यंत मी कुठली गोष्ट मान्य नाही केली. आणि माझा जो विषय आहे त्याला पूर्वी प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन असं म्हणायचे, आता आम्ही त्याला कम्युनिटी मेडिसिन असं म्हणतो. तो विषय असा आहे की आजार झाल्यावर बरा करण्यापेक्षा होऊच नाही यासाठी काय करता येईल. कारण डॉक्टरांचा संबंध आरोग्याशी राहिलाच नाही आहे. डॉक्टरांचा संबंध रोगांशीच राहिलेला आहे. आणि तुम्ही देखील आजारी पडल्याशिवाय डॉक्टरकडे जात नाही दुर्दैवाने. म्हणजे कोणी अशी प्रॅक्टिस केली की आजारी पडायचं नाही कसं मी शिकवतो तर मला पैसे द्या, तर मला नाही वाटत कोणी त्याला काही कन्सल्टिंग फी देईल म्हणून. आजारी पडल्यावर मात्र तुम्ही 500-1000 रुपये काढून देता. पण माझा विषय असा आहे की आजारीच पडू नये यासाठी काय करता येईल. एक प्रामाणिक संशोधक आहे. म्हणजे जे काही मी तुम्हाला सांगेन ते मला जर एखाद्या गणिताचं उत्तर 18 मिळालं तर मी तुम्हाला 18च सांगेन, 19 पण सांगणार नाही आणि 17 पण सांगणार नाही. कारण संशोधन जर प्रामाणिक नसेल तर ते समाजाला हानिकारक असतं. मागे एक असं संशोधन तुम्ही वाचलं असेल आणि खूप लोकांना त्याचा आनंदही झाला होता की वाईन पिल्याने हार्ट अटॅक कमी होतात. त्यामुळे गुपचूप पिणारे लोक उघडपणे प्यायला लागले. ते आता तर काय संशोधनामध्ये सिद्ध झालेलं आहे. आणि मग असं लक्षात आलं की त्या माणसाला वाईन कंपन्यांनी पैसे दिले होते की असं काहीतरी करा म्हणजे आमची वाईनचा खप वाढेल. म्हणून संशोधन प्रामाणिक असायला हवं. आणि आपल्यापैकी जे लोक लोकसत्ता वगैरे वाचत असतील त्यामध्ये मेडिको सोशल विषयांवर मी लेख लिहित असतो, विशेषतः पॉलिसी रिलेटेड मॅटर्सवर. 2006 मध्ये मी लोकसत्ताला एक स्तंभ लिहायचो वैद्यक वेद नावाने. त्याच्यामध्ये मेडिको सोशल विषयांवर मी लिहित असे. आणि गेली 27 वर्ष समाजामध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण व्हावी, अज्ञान त्यांचं दूर व्हावं आणि त्याचबरोबर वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये समाजाविषयी जाणीव निर्माण व्हावी यासाठी मी प्रयत्नपूर्वक काम करतो आहे. हे सगळे माझे क्रेडेन्शियल्स आहेत. त्यामुळे आज जे मी तुम्हाला सांगणार आहे या सगळ्यामध्ये माझा कुठलाही वेस्टेड इंटरेस्ट नाही. मला तुमच्याकडून आजही एक पैसा नको आहे, उद्या पण नको आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे मी जे सांगतो आहे ते तुम्ही समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावर जर तुम्ही प्रयोग केला स्वतःवर तर तुम्हाला तो पटणार आहे, याच्यामध्ये काही वाद नाही. आणि मग तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या मार्गाने या पद्धतीने चांगल्या प्रकारे जगू शकाल याची मला खात्री आहे. मी प्राध्यापक माणूस आहे. तुम्ही जर उद्या मला सांगितलं की
शनिवारवाड्याविषयी तुम्ही त्याचा इतिहास आणि याच्याविषयी 2 तास भाषण द्या, तर मी म्हणेन की ठीक आहे, मला 8 दिवस द्या आणि 4 पुस्तकं द्या. तुम्ही वाचून त्याचा अभ्यास करून 2 तास बोलणं काही अवघड नाही प्राध्यापकाला. पण हे व्याख्यान वेगळं आहे. ही पुस्तकातली माहिती नाही आहे नुसती, ही कुठून ऐकलेली माहिती नाही. मग काय आहे, 2012 पासून जे मी स्वतःवर प्रयोग केले, आता बाळासाहेब काही म्हटलं, त्यांनी उल्लेख केला, मी सांगणार आहे पुढे. 2012 पासून आज तागायत जे आम्ही प्रयोग मी स्वतःवर केले, मित्रांवर केले, ओळखीच्यांवर केले, त्यातून जे ज्ञान आम्हाला मिळालं ते ज्ञान मी तुम्हाला देणार आहे या लेक्चरमध्ये, या व्याख्यानात. म्हणून इतर व्याख्यानांसारखं हे व्याख्यान इकडून ऐकून तिकडून सोडू नका. असं ऐका की तुम्हाला हे इतरांना सांगायचं आहे. कारण आम्ही तर विषय चालला होता की इतकी गर्दी, आम्हाला खूप आनंद झाला इतके लोक आहेत. पण पुण्याची लोकसंख्या किती आहे? कॉर्पोरेशन इकडचं आहे, चिंचवडचं आहे म्हटलं तर कितीतरी लाखांच्या पुढे आहे. त्या 10 लाख लोक जर तुम्ही पकडले, त्याच्यापैकी 80,000 लोकांना डायबिटीस झालेला आहे. आणि त्या 10 लाख लोकांपैकी किमान 1 लाख लोक हे लठ्ठ आहेत. आणि त्याच्यापैकी फक्त 1000 लोक इथे आलेले आहेत. म्हणजे आपण किती कमी लोकांपर्यंत पोहोचलो हे लक्षात घ्या. मग हे तुमचं काम आहे. जेव्हा तुम्ही हे ऐकाल, तुम्ही जेव्हा कराल, तुम्हाला फायदा होईल, तेव्हा स्वतःपुरतं ठेवू नका, लोकांना सांगा. प्रयोग करणं फार महत्त्वाचं आहे. मी हेच सांगेन की माझ्यावर विश्वास ठेवू नका, कारण मी देखील कोणावर विश्वास ठेवला नाही. पण स्वतःवर विश्वास ठेवा. मी जे सांगतोय ते तुम्हाला सायंटिफिक वाटलं, पटलं, परिणाम दिसला तर डेफिनेटली लोकांना सांगा. आणि मग या आमच्या चळवळीमध्ये सामील व्हा. कारण 125-130 कोटी लोकांपर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि ते जाण्यासाठी एकटा कोणी व्यक्ती, एक अभियान हे पुरे पडणार नाही, हे नक्की. आपल्यापैकी प्रत्येकाला ही जबाबदारी घ्यावी लागेल, तरच आपण हे करू शकू. हे चित्र काही म्हणजे विषय सांगण्यासारखं नाही. आपण कुठेही गेलं तरी आपल्याला हे चित्र दिसतंच. मध्यंतरी खूप वाद झाला, हाजी अलीच्या दर्ग्यावर जायचं का नाही जायचं, शनीच्या चौथऱ्यावर चढायचं का नाही चढायचं. पण या एका विषयात मात्र स्त्री पुरुष समानता आलेली आहे. स्त्री आणि पुरुष सगळ्यांचीच पोटं सुटलेली आपल्याला दिसतात. अजून तरी या हॉलमधून अशी मागणी आलेली नाही किंवा एका खुर्चीत मी मावत नाही. पण असं होऊ शकतं. आता काय झालं की या सगळ्या विमान कंपन्या, रेल्वे कंपन्या यांचा विचार असा चालला आहे की तिकीट घेताना आता वजनावर तिकीट घ्यायचं, कारण त्यांना परवडत नाही 100 किलोला तेच तिकीट आणि 40 किलोला तेच तिकीट. त्याच्यामुळे आत्तापासून काळजी घ्या, नाही तर पुढे खर्च वाढण्याची शक्यता आहे. बरं, हे झालं 40च्या पुढच्या लोकांची चित्र दाखवली मी तुम्हाला, ज्याला आपण म्हणतो की रॉंग साईड ऑफ द 40. आम्ही दुसऱ्या भाषेत म्हणतो की यांची तर गाडी चुकली, आता यांचं आता काय फार होऊ शकत नाही. पण मुलांचं काय, नवीन पिढीचं काय, हा अभ्यास पुण्यातच झाला होता. 9वीच्या मुलांचा अभ्यास केला आणि असं लक्षात आलं की त्याच्यापैकी 30% मुलं ही लठ्ठ आहेत. मग 30% मुलं जर लठ्ठ असतील तर हा देश पुढे काय होणार आहे अजून काही वर्षांनी. 40च्या पुढच्या लोकांचं काय व्हायचं ते होऊ द्या, पण तरुण मुलांचं काय. आज तुम्ही जर इकडे जंगली महाराज रोड इकडे तिकडे फिरलात तर जीनच्या पॅन्टमध्ये न मावणारी कॉलेजची मुलं मुली तुम्हाला दिसतील. जीन पॅन्ट घालायची हौस तर आहे, पण ते इकडून बाहेर येते तिकडून बाहेर येते, असं बेंगरूळ लोक दिसतात. ज्या वयामध्ये चांगलं दिसायला हवं अशी भावना असते आतून, त्या वयात जरी अवस्था असेल तर या देशाचं काय होईल पुढे. म्हणजे आपली वाटचाल ही अमेरिकेकडे होत चाललेली आहे. असं म्हणतात की अमेरिका हा जगातला सगळ्यात श्रीमंत आणि सगळ्यात आजारी देश आहे. आजारी कशामुळे, कारण 1/3 लोक लठ्ठ आहेत. आणि आपण जर काही लक्ष दिलं नाही आत्ता तर आपला देश देखील अमेरिकेसारखा होण्याची शक्यता आहे. हे LED स्क्रीन लावून फार छान काम केलं आहे राजूजी आणि बाळासाहेब, कारण दिसायला खूप सोपं झालं. नाही तर साध्या स्क्रीनवर त्याचा इफेक्ट येत नाही. विवाहित लोकांना त्यातलं दुःख लगेचच समजलं असेल. महाबळेश्वरला गेल्यावर कुठल्या नवऱ्याला वाटणार नाही की बायकोच्या कमरेभोवती हात टाकावा, त्याला विचारायला एक्सटेन्शन घ्यावं लागतंय. हे व्याख्यान कशासाठी आपण इथे या ठिकाणी आयोजित केलं, कारण जगामध्ये लठ्ठपणा आणि मधुमेहाची समस्या वाढत चालली आहे. आता भारताचं म्हणाल तुम्ही तर 25 वर्षापूर्वी एक अभ्यास झाला, तेव्हा लठ्ठपणाच्या बाबतीत पुरुषांच्या बाबतीत आपला क्रमांक 19वा होता आणि महिलांच्या बाबतीत काहीतरी 20वा होता.
आज आपण एवढी प्रगती केली 25 वर्षात की आपण पुरुषांमध्ये आता 5व्या नंबरवर आहोत आणि महिलांमध्ये 3ऱ्या किंवा 4थ्या नंबरवर आहोत. म्हणजे आपण वजन वाढत चाललंय आपलं. मधुमेह किती आहे? तुम्ही 40 वर्षापूर्वी किंवा 25 वर्षापूर्वी लग्नाला जात होता तेव्हा काय असायची परिस्थिती? चहाचं एकच भांडं असायचं. आता 2 भांडी ठेवावं लागतात, एक साखरेचा एक बिन साखरेचा. हा परिणाम तुम्ही डोळ्यासमोर बघितलाय. हे की फार आधी द्यायची गरज नाही याला. 8.5% लोकांना डायबिटीस आहे. मी जे सांगितलं की 10 लाख लोक जर असतील त्याच्यापैकी 85,000 लोकांना डायबिटीस आहे. इतकी वाईट अवस्था. आणि डायबिटीस झाल्यानंतर होणारे कॉम्प्लिकेशन्स, डोळ्यावर परिणाम, किडनीवर परिणाम, असा कुठलाच ऑर्गन नाही ज्याच्यावर डायबिटीसचा परिणाम होत नाही. आणि भारतासारख्या देशाला डायबिटीसचा उपचार करणं किंवा त्याच्या गुंतागुंतीवर उपचार करणं ही अशक्य गोष्ट आहे. लठ्ठपणा हा स्वतःचा आजार आहेच. लठ्ठपणा आजार आहे, पण त्याच्यामुळे डायबिटीस होतो, ब्लड प्रेशर वाढतं. ब्लड प्रेशर आणि लठ्ठपणाचा इतका जवळचा संबंध आहे. 1 किलो वजन वाढलं की तुमचं सिस्टोलिक ब्लड प्रेशर 2 मिलीमीटरनी वाढतं. म्हणजे त्याचा अर्थ काय पॉझिटिव्ह? ज्याचं वजन 100 किलो आहे आणि त्याला ब्लड प्रेशरची गोळी चालू आहे, त्याने 20 किलो वजन कमी केलं तर त्याची गोळी बंद होणार आहे, लक्षात ठेवा. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, वजन कमी केलं तुमचं ब्लड प्रेशरची गोळी बंद होणार आहे. मधुमेह, हायपरटेन्शन, हृदयविकारात झटका, मेंदूतला रक्तस्राव आणि हातपाय लुळे पडणे, या सगळ्या मागे लठ्ठपणा कारणीभूत आहे. बरं, एखादा आजार जर असाध्य असेल की ज्याच्यावर उपचार नाही तर त्याच्यावर व्याख्यान घेऊन उपयोग नाही. पण लठ्ठपणा हा तसा आजार नाही. लठ्ठपणाचा प्रतिबंध करता येतो. वजन कमी करणं सहज शक्य आहे. आणि आणखीन महत्त्वाचं काय आहे की एकही पैसा खर्च न करता, सगळ्यांना पाहिजे असतं की शक्यतो पैसे खर्च नाही झाले चालेल, तर पैसा खर्च न करता, डॉक्टरांकडे न जाता, कुठलंही मशीन विकत न आणता, कुठलाही डाएट विकत न आणता तुम्ही वजन कमी करू शकता. मग असा डाएट प्लॅन सगळ्यांना पाहिजे. बरं, सध्याचा जमाना कसा आहे? सेलचा जमाना आहे. एकावर एक फ्री असल्याशिवाय आपण घेत नाही. एक शर्टवर दुसरा शर्ट फ्री असला तर आपण घेतो. तर आम्ही पण एक स्कीम आणलेली आहे की हाच डाएट प्लॅन तुम्ही जर केला तर तुमचं वजनही कमी होणार आणि तुमचा डायबिटीसही प्रिव्हेंट होणार. त्याच्यामुळे एकावर एक फ्री आहे. आता एक महत्त्वाची सूचना आहे. मला खूप वेळा वाटलं की याच्यातला पहिला जो क्लॉज आहे तो जर मला काढता आला तर किती बरं होईल. की 3 प्रकारच्या लोकांसाठी हे व्याख्यान उपयोगी पडणार नाही. पडणार नाही म्हणजे ते मी सांगतो नंतर. की ज्यांना डायबिटीस ऑलरेडी झालेला आहे असे किती लोक आहेत जरा हातवर करा. ओके, म्हणजे जेवढं 8.5% प्रमाण आहे तेवढंच आहे. थोडं जास्त असेल, कारण डायबिटीस झाल्यावर लोक व्याख्यान ऐकायला येतात जास्ती. 10 वर्षापूर्वी नसते आले. कारण की मॉर्निंग वॉक आहे की वॉर्निंग वॉक आहे असं आम्ही विचारतो. ग्राउंडवर फिरायला जाणार लोकांना काय बा मॉर्निंग वॉक म्हणजे हेल्थसाठी आणि वॉर्निंग वॉक म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं आता फिरला नाहीस तर मग आडवा पडशील. तर डायबिटीसच्या लोकांना आम्ही सांगतो की हा डाएट प्लॅन तुम्हाला फायदा होणार नाही. म्हणजे काय की तुम्ही 2 तपासण्या करायच्या. एका तपासणीला आम्ही म्हणतो HbA1c म्हणजे ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन, ज्याच्यामुळे आम्हाला गेल्या 3 महिन्याचं ॲव्हरेज ब्लड शुगर कळतं. आणि दुसरी तपासणी आहे फास्टिंग इन्शुलिन. फास्टिंग इन्शुलिन ही तपासणी महाराष्ट्रामध्ये कोणी फारसं करत नव्हतं. ती आता आम्ही पॉप्युलर केलेली आहे या कॅम्पेनमुळे. शुगर सगळ्यांना माहिती आहे, म्हणून तुम्ही जेव्हा लॅबमध्ये जाता आणि फास्टिंग इन्शुलिन म्हणता तेव्हा तो टेक्निशियन बऱ्याच वेळा तुमचं शुगरच करून देतो. तर लक्षात घ्या, आम्हाला 2 तपासण्या लागतात, HbA1c आणि फास्टिंग इन्शुलिन. या 2 तपासण्या डायबिटीसच्या लोकांनी करायच्या. ते रिपोर्ट मला व्हॉट्सअपवर पाठवायचे. मी जर सांगितलं की डाएट प्लॅन तुम्ही करा तर त्यांना त्याचा नक्की फायदा होतो. अनेक लोकांच्या डायबिटीसच्या गोळ्या आपण या डाएट प्लॅननी बंद करू शकलेलो आहोत. त्यामुळे डायबिटीसवाल्यांनी नाराज व्हायचं कारण नाही आहे. तुम्हाला पण उपयोग होणार, पण करण्यापूर्वी या 2 तपासण्या करणं आणि मला विचारणं आवश्यक आहे. दुसरा प्रकार आहे की ज्यांचं वय 18 पेक्षा कमी आहे, असं कोणी इथे नाहीच आहे. आणि त्यांना याची गरज नाही. त्यांच्या शरीरामध्ये हॉर्मोन्स एवढ्या हाय लेवलला आहेत सगळे की ते सगळी त्याची काळजी घेऊन टाकतात. किती खाल्लं तरी ते ओबडधोबड होत नाही. सगळ्या अंगावर लठ्ठ होतात आणि नंतर ते कमी पण होतात. तिसरा एक प्रकार आहे, तो तुम्ही जर शंका समाधानामध्ये विचारलं की सर तिसरा प्रकार कुठला, तर मी सांगेन. आता सांगायची आवश्यकता नाही. आता सुरुवात आपण अशी करू की लठ्ठ कोणाला म्हणायचं.
तुम्ही कोणाला म्हटलं तुझं अरे पोट सुटलेलं दिसं, तो म्हणतो मी खातेपिता घरचा आहे. आणि आता आम्ही लातूर वगैरे असल्यामुळे आम्हाला म्हणतात तुम्ही दुष्काळग्रस्त. आता आम्ही आहोतच दुष्काळग्रस्त, तो भाग वेगळा. पण आपण हे मान्य करायला तयार नसतो की आपलं वजन वाढलेलं आहे. म्हणून मग काय की ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया काय आहे, अनेक क्रायटेरिया, पण त्या खोलात मी जाणार नाही. एक सोपा फॉर्म्युला तुम्हाला सांगतो की जो की कोणालाही सहज समजण्यासारखा आहे. काय फॉर्म्युला आहे? सेंटीमीटर मधल्या तुमच्या उंचीमधून 100 वजा करा. म्हणजे भारतामधल्या महिलांची सरासरी उंची 5 फूट आहे, सरासरी म्हणतात. म्हणजे 150 सेंटीमीटर उंच महिला आहेत आपल्या, त्यातून 100 वजा करा म्हणजे किती वजन पाहिजे? 50 किलो. हे त्या महिलेचं जास्तीत जास्त वजन असायला हवं. पुरुषांचं भारताच्या उंची जी आहे ती 5 फूट 6 इंच ॲव्हरेज उंची आहे, म्हणजे 165 सेंटीमीटर आहे. त्यातून 100 वजा करा म्हणजे 65 किलो हे त्यांचं जास्तीत जास्त वजन असायला हवं. आता तुम्हाला तुमची उंची माहिती आहे, समजा तुम्ही 5 फूट 4 इंच आहात म्हणजे 160 सेंटीमीटर, 100 वजा करा म्हणजे उरले 60 हे तुमचं जास्तीत जास्त वजन आहे, लक्षात ठेवा. मग आता काय झालं, आपल्याला ज्ञान प्राप्त काय झालं की बा मला 60 किलो मी पाहिजे, पण माझं 85 किलो आहे. एवढं तर कळलं की आपल्याला कमी किती करायचं आहे? 25 किलो कमी करायचं आहे. काळजी करू नका, आता किती असू दे, 6 महिन्यात वर्षभरात तुम्ही तुम्हाला अपेक्षित पातळीवर हा डाएट प्लॅन नेईल याची तुम्हाला खात्री देतो, त्याची काळजी करू नका. पण मी माझं वजन जास्त आहे मान्य करणं हे वजन कमी करण्याच्या प्रवासामधला महत्त्वाचा टप्पा आहे, लक्षात ठेवा. जोपर्यंत तुम्ही मान्य नाही करणार की माझं वजन जास्त आहे तोपर्यंत तुमचं पुढे काय होणार नाही. तर हा फॉर्म्युला सगळ्यांच्या लक्षात आला की आपलं वजन किती जास्त आहे एवढं सगळं माहीत करून घ्या. तुम्ही लिहून पण ठेवा वाटलं असतं की माझं 12 किलो जास्त आहे, 11 किलो जास्त आहे असेल. हे लग्नाच्या वेळेला तर काय चवळीची शेंग, आणि आता काय तुम्ही म्हणजे काय म्हणतात वेलीचा वृक्ष होणे वगैरे असं काही. तर हे सगळं घडलेलं आहे, होऊ दे, हरकत नाही, हे काय आयुष्याचा भाग आहे. पण कमी होणार, लक्षात ठेवा, कमी होणार. पण लक्षात घ्या किती जास्त आहे ते माहीत करून घ्या. लठ्ठपणाची चिंता का करायची? मी आता सांगितलं की मेंदूत होणार रक्तस्राव, हातपाय लुळे पडणे यासाठी लठ्ठपणा जबाबदार आहे, हायपरटेन्शनसाठी जबाबदार आहे, रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल वाढतं त्याला जबाबदार आहे. लठ्ठ लोकांना मोतीबिंदू लवकर होतात बाकीच्यांपेक्षा. यकृताचे आजार, फॅटी लिव्हर ज्याला मी म्हणतो, फॅटी लिव्हर म्हणजे काय की यकृतामध्ये फॅट डिपॉझिट होणं, जमा होणं म्हणजे फॅटी लिव्हर. पित्ताशयामध्ये खडे, गॉलस्टोन्स हे लठ्ठ लोकांमध्ये जास्त होतात. सांधे दुखतात. साधी गोष्ट आहे की जे शरीर 60 किलोसाठी तयार झालं त्याच्यावर 100 किलो वजन टाकलं तर ते गुडघे दुखणारच आहेत. तर गुडघे दुखतात. काही लोकांना तर श्वास घ्यायला त्रास होतो. आमचे एक प्राध्यापक आहेत औरंगाबादला, त्यांना रात्री झोपताना व्हेंटिलेटर लावून झोपावं लागतं रोज. त्याला स्लीप ॲपनी असं म्हणतो आम्ही, की रात्री झोपे श्वास बंद होऊ शकतो वजनामुळे, इतकं वजन जास्त आहे. काही कॅन्सर्स होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं महिलांच्या बाबतीमध्ये, ज्या महिलांना गर्भधारणा होत नाही, मुलं होत नाहीत, त्यांची मासिक पाळी अनियमित असते आणि त्या जेव्हा गायनेकॉलॉजिस्टकडे जातात तेव्हा त्यांना गायनेकॉलॉजिस्ट सांगतात की तुम्ही आधी वजन 10 किलो कमी करा, मग तुमची मासिक पाळी नियमित होईल आणि मासिक पाळी नियमित झाली की तुम्हाला गर्भधारणा होईल. त्यामुळे इनफर्टिलिटीचं एक महत्त्वाचं कारण लठ्ठपणा आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे इतक्या सगळ्या आजारांना हा लठ्ठपणा जबाबदार आहे, म्हणून लठ्ठपणाची काळजी करणं आवश्यक आहे. ही ओळखीची चित्र दोन आपल्या, एक सफरचंद आहे आणि एक पेर किंवा नासपाती आहे. तर लठ्ठपणाचे तांत्रिकदृष्ट्या आम्ही दोन प्रकार समजतो. एकाला म्हणतात सेंट्रल ओबेसिटी किंवा ॲपल शेपेड सफरचंदासारखा लठ्ठपणा. म्हणजे कसा की मध्यभागी गोल, म्हणजे पोट सुटलेलं, वर बारीक खाली बारीक, त्याला म्हणायचं सफरचंदासारखा लठ्ठपणा, सेंट्रल ओबेसिटी. आणि दुसरा म्हणजे नासपातीसारखा, महिलांच्या बाबतीत हा जास्त प्रमाणात सापडतो की वर बारीक पण नितंबाचा भाग जो आहे तो मोठा, त्याला म्हणायचं पेर शेपेड किंवा नासपातीसारखा लठ्ठपणा. आता लठ्ठपणा तर कुठलाही वाईटच आहे, पण समजा तुम्हाला आम्ही बळजबरी केली की 2 पैकी एक घ्यावाच लागेल, तर सफरचंदासारखा घेऊ नका, नासपातीसारखा घ्या, तो जरा कमी त्रासदायक आहे. मग आता काय करायचं? घरी गेल्यावर आपल्याकडे वॉर्डरोब आहेत सगळ्यांकडे, मोठे आरसे घेतात लोक, त्या आरशासमोर उभं राहायचं. पण असं नाही उभं राहायचं, असं उभं राहायचं, म्हणजे तुमचं नासपाती सफरचंद काय ते तुम्हाला दिसेल. नवरा बायकोनी एकमेकाची चेष्टा करायला हरकत नाही की तू सफरचंद आहे, तू नासपाती आहे. काळजी करू नका, हा काय असा गंभीर आजार नाही आहे.
मी जे सांगेन ते तुम्ही केलं तर वर्षभरात तुमचं नासपती असो सफरचंद असो ते फ्लॅट होईल. जसं अरुण डावगेने दाखवलं ना, कोट आला, तसं तुमचं पण होईल, काळजी करू नका. पण लक्षात घ्या की तुमचं वजन जास्ती किती ते बघा आणि तुम्ही सेंट्रल ओबेसिटी आहे का पेरिफरल ओबेसिटी आहे हे लक्षात घ्या. आपण लठ्ठ का होतो याची अनेक कारणे आहेत. जसं जसं वय वाढतं तसं वजन वाढतं. पुरुषांच्या बाबतीत वयाची 29 वर्ष ते 34 वर्ष ही 5 वर्षाचा कालावधी ज्यात वजन त्यांचं जास्त वाढतं. आणि महिलांच्या बाबतीमध्ये 45 ते 49 हा जो त्यांचा रजोनिवृत्तीचा किंवा मेनोपॉझल काळ असतो त्यावेळी त्यांचं वजन जास्त वाढतं. अनुवंशिक घटक असतात काही वेळा. पण आपल्याला फार हौस असते की कोणाला म्हणतो तू लठ्ठ आहे, तो म्हणतो माझी आई पण लठ्ठ होती, वडील लठ्ठ होते, आजोबाई लठ्ठ होते, त्यामुळे हे मला वारसा हक्काने मिळालेलं आहे, त्यामुळे मला तुम्ही ब्लेम करू नका असं लोकांचं म्हणणं असतं. पण मी सांगणार आहे की अनुवंशिक कारणांमुळे होणारा लठ्ठपणा हा फक्त 100 लठ्ठ लोकांपैकी 1 किंवा 2 माणसांमध्ये दिसतो. बाकीच्या 98 किंवा 99 लोकांनी तो कमावलेला असतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे अनुवंशिकतेला ब्लेम करायचं कारण नाही. शारीरिक श्रमांचा अभाव, आपलं कामच काही राहिलेलं नाही. मी जेव्हा मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतली तेव्हा माझ्या 100च्या बॅचमध्ये 2 मुलांकडे फक्त स्कूटर होत्या आणि एका प्राध्यापकाकडे मारुती 800 होती. आता माझ्या लातूरच्या 150 ॲडमिशनच्या बॅचमध्ये मला वाटतं 2च मुलं अशी असतील की ज्यांच्याकडे 2 व्हीलर नाही. हा बदल घडलेला आहे. पूर्वी लोक पायी चालायचे, सायकली वापरायचे. आता भाजी आणायला सांगितली की मुलगा मोटरसायकलला किक मारून जातो. आपल्याला कुठलेही श्रम राहिलेले नाही. खाण्याच्या सवयी मात्र पूर्वीसारख्याच राहिलेल्या आहेत. आणि आता बिल्डर लोक काही आहेत इथे. आता आम्ही असे फ्लॅट सिस्टीम आल्यात, पुण्यात तर अशा खूप असतील की दारासमोर उभं राहायचं आणि 2 टाळ्या वाजवायच्या की दार उघडतं, सोफ्यावर बसून 3 टाळ्या वाजवायच्या की पंखा सुरू होतो. पण तेवढं सुद्धा काम आता आम्हाला राहिलेलं नाही, अशी परिस्थिती आहे. शारीरिक श्रमांचा अभाव, खातो तर तेवढंच, कष्ट करत नाही तर वजन वाढतं. सामाजिक आर्थिक स्थिती, ज्यांचं उत्पन्न कमी आहे ते लोक चरबी स्वस्त असते, कार्बोहायड्रेट स्वस्त असतात ते खातात, त्याचं वजन वाढतं. ज्यांना खूप काही खायला मिळतं ते बर्गर खातात, पिझ्झा खातात, पेप्सी पितात, त्यांचं वजन वाढतं. खाण्याच्या सवयी कशा आहेत तुमच्या? लठ्ठ लोकांना विचारा की तू किती पोळ्या खातो, काय अर्धीच फक्त, आणि त्याचं फक्त वॉच ठेवायचा 24 तास. तर स्वयंपाकघरात गेला की तो मुठभर शेंगदाणे खाईल. अशा जर सवयी असल्या खाण्याच्या तर वजन वाढतंच. मनोसामाजिक घटक, ज्या व्यक्तींना डिप्रेशन किंवा नैराश्याचा आजार असतो ते लोक भरपूर खातात आणि वजन त्यांचं वाढतं. कुटुंबातील लठ्ठपणाची प्रवृत्ती कशामुळे असते की स्वयंपाक करण्याच्या पद्धती, खाऊ घालण्याच्या पद्धती. जिचकार नेहमी म्हणायचे की आपल्याकडे लोकांना मारण्याच्या 2 पद्धती आहेत. एक उपासमारीने मारतात, ते आपण मेळघाट वगैरे बघतो, आणि दुसरं आग्रह करून मारतात. लोक तर या थराला गेलेले आहेत की डायबिटीसच्या पेशंटला बाजूचे लोक म्हणतात की 1 पुरणपोळी घ्या, अर्धी गोळी जास्त घ्या म्हणतात. असे महाभाग इथे बसलेले असतील. तर अशा सवयी असतील. काही संप्रेरक किंवा हॉर्मोन्स, संप्रेरकाचा अर्थ रासायनिक पदार्थ शरीरात निर्माण होणारे जे अतिशय कमी प्रमाणात तयार होतात पण त्याचा परिणाम सगळ्या शरीरावर दिसतो, असे काही पदार्थ असतात. त्याच्यामुळे आपलं वजन वाढतं. इन्शुलिन त्यातला एक महत्त्वाचा पदार्थ आहे आणि इन्शुलिन तर आपल्या पिक्चरचा हिरो असल्यामुळे त्याच्याविषयी मी आणखीन सांगणारच आहे. पण एक लक्षात घ्या की जेव्हा डायबिटीसच्या पेशंटला आम्ही इंजेक्शन इन्शुलिन देतो त्याचा एक साईड इफेक्ट वेट गेन असा आहे. इन्शुलिन इंजेक्शन घेणाऱ्या माणसांचं वजन वाढतं, हा त्याचा एक नैसर्गिक साईड इफेक्ट आहे, लक्षात ठेवा. दारू पिल्यामुळे वजन वाढतं, म्हणजे नुसती दारू पिल्याने वजन वाढत नाही, पण दारू पिणारे लोक एकदा बसले की मग 2-2, 3-3 तास त्यांचा कार्यक्रम चालतो आणि मग ते एकामागे एक खात राहतात आणि मग त्या कॅलरीज जास्त होतात आणि त्यांचं वजन वाढतं. धूम्रपानाविषयी असं म्हणतात की धूम्रपान करणाऱ्या लोकांचं वजन धूम्रपान न करणाऱ्यापेक्षा कमी असतं. त्यामुळे आता जे काही तरुण मंडळी बसलेली असतील त्यांनी आता विचार सुरू केला असेल मनातल्या मनात की आता दीक्षित सरांनी सांगितलंय उद्यापासून काही हरकत नाही, ब्रिस्टॉल बिल्स वजन कमी करण्याचा एक चांगला मार्ग आहे असं वाटायचं. पण पुढचं मी सांगतो ते ऐकून घ्या. धूम्रपानाविषयी असं एक चांगलं म्हण आहे किंवा वाक्य असं म्हणतात की धूम्रपान करणारे लोक कधीही म्हातारे होत नाहीत, आधीच मरतात. त्याच्यामुळे जर कोणाला असं वाटलं असेल की धूम्रपान करून वजन कमी करू तर ते काही परवडण्यासारखं नाही, त्यामुळे त्या भानगडीत पडू नका. काही ब्लॅक रेसमध्ये, निग्रोजमध्ये वजन जास्त वाढतं. औषधांमध्ये स्टिरॉइड्स आहेत.
आपण मध्यंतरी डोपिंगच्या केसेस बघितल्या, तर ॲनाबॉलिक स्टेरॉइड्स नावाची औषधं असतात, ती दिल्यानंतर वजन वाढतं. महिला ज्या गर्भनिरोधक गोळ्या घेतात, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, त्याच्यामुळे वजन वाढतं. आणि इन्शुलिन मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यामुळे देखील वजन वाढतं. इतकी कारणं लठ्ठपणाची असू शकतात. 80चा कॉम्प्युटर बघा, 2013चा बघा. माझा मोबाईल हा माझा कॉम्प्युटर आहे. याच्यात माझं सगळं काम होऊ शकतं, जे मी कॉम्प्युटर करू शकतो. म्हणजे आपले गॅजेट्स लहान होत चाललेत आणि आपली वजनं मात्र वाढत चाललेली आहेत. अक्षरं वाचता येत नसतील तर वाचतो. काय व्यायाम राहिला बघा आता. आय लाईक टू मिक्स अप माय एक्सरसाइज रुटीन. समटाइम्स आय राईट क्लिक, समटाइम्स आय डबल क्लिक. हे आमच्या सॉफ्टवेअरचे लोक असतील इथे बसलेले, वेळच नाही असं म्हणतात. ते वेळ नाही विषयी मी बोलणारच आहे नंतर. पण एवढा व्यायाम राहिला आहे. आणि हे आपलं ॲटिट्यूड बघा. डॉक्टर त्यांना सांगायचा प्रयत्न करतायत. तो काय म्हणतो पेशंट, डाएट, एक्झरसाइज, कांट यू जस्ट ऑपरेट. आम्हाला शॉर्टकट पाहिजेत. म्हणजे तुम्ही ऑपरेट करा, 2 गोळ्या द्या. हे वेट लॉसचं सगळं मार्केट या तुमच्या सायकोलॉजीवर टिकून आहे. लक्षात ठेवा की माझं वजन दुसरं कमी करणार आहे, या सगळ्या सायकोलॉजीतून हे मार्केट राहिलेलं आहे. लक्षात ठेवा. या माणसाला सद्बुद्धी झाली आहे. टेनिस खेळायला जायचंय म्हणतो. काय म्हणतोय, आय फील लाईक एक्झरसाइजिंग. हॅव यू सीन माय टेनिस शूज. त्याच्या पायाकडे बघा, त्याने बूट घातलेले आहेत, पण ते पोटमध्ये येत आहे, दिसत नाही. असे आपल्याकडे सुद्धा लोक असतात. मुद्दा मी चित्र दुसऱ्या देशातली घेत असतो. आजकाल भावना फार दुखवतात. मी असे लोक बघितले की जे पोटावर ताट ठेवून जेवतात, टेबल लागत नाही. आणि त्याच्यामध्ये फूड फॅट्स आलेले. आता आणखीन डाएट सोडा, 0 कॅलरीज. तो माणूस म्हणतोय आता, ओ या हे डाएट सोडा 2 म्हणजे काय, सगळं खाऊन झालं. आता त्याच्या तब्येतीकडे बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की याने सगळं खाल्लेलं आहे मिळणाऱ्या गोष्टी हॉटेलमधल्या. आता त्याला डाएट सोडाही पाहिजे. लोकांची मेंटॅलिटी काय झाली बघा. काही लोकांनी हे मान्य केलेलं आहे की 40 नंतर मला ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन होणार, 45 नंतर मला डायबिटीस होणार, 50व्या वर्षी माझी अँजिओप्लास्टी होणार, 60व्या वर्षी माझा बायपास होणार. तो खाऊन पिऊन मरू असं म्हणतात. काय म्हणतोय तो, अँड आय वॉन्ट ए लोड ऑफ दोज स्टॅटिन्स. जी औषधं बरेच लोक घेत असतील फॅट कमी करायला. आता अमेरिकेने सांगितलंय की असं काही नसतं, बॅड कोलेस्ट्रॉल वगैरे, तरी पण तुमचे डॉक्टर तुम्हाला देणार आणि तुम्ही खाणार असं स्टॅटिन. आणि डॉक्टर हेगडे एका व्याख्यानामध्ये म्हणतात की स्टॅटिन खाणाऱ्या 40% लोकांना पुढच्या वर्षी डायबिटीस होतो. म्हणजे आपण डायबिटीस जनरेट करतोय औषधांनी. लक्षात घ्या. तो माणूस म्हणतोय, and I want a load of those statins I read about that let you eat as many fat burgers as you like without getting a heart attack. मी मला हवं ते करीन, हवं तसं वागीन, पण मला वाचवा, तर मला हार्ट अटॅक येऊ देऊ नका. ही मेंटॅलिटी याला कारणीभूत आहे. लक्षात घ्या. आणि केव्हा माणूस लाईफस्टाईल बदलतो, जीवनशैली केव्हा बदलतो. हाऊ मच लॉंगर डू आय हॅव बिफोर आय हॅव टू चेंज टू अ हेल्दी लाईफस्टाईल. आता अगदी शेवटचं आलंय, व आता तू काही नाही केलं तर उद्या तुझं काही खरं नाही असं म्हटलं की माणसं जागे होतात आणि मग ग्राउंडवर फिरायला लागतात. इतकी वाट पाहायची आवश्यकता नाही आहे. लक्षात घ्या. वजन वाढण्याचं खरं कारण जे आहे ते अतिशय साधं सोपं आहे. आवश्यकतेपेक्षा तुम्ही जास्त खाता, शारीरिक श्रम करत नाही, पैसे नुसते कमवत राहिले, आधी खिशे भरले, मग कपाट भरलं, मग बँकेचे अकाउंट भरले, असं होणारच आहे. तसं तुम्ही एनर्जी तुमचा पॉझिटिव्ह बॅलन्स होत राहिला तर ती चरबीच्या रूपात साठवून ठेवली जाते आणि तुम्ही लठ्ठ होता. म्हणून जे लोक अनुवंशिकतेला ब्लेम करतात त्यांच्यासाठी हे दाखवतोय की ओबेसिटी डझंट रन इन फॅमिली. द मेन प्रॉब्लेम इज नोबडी रन्स इन द फॅमिली. तुम्ही पळायला लागा, मग तुमची ओबेसिटी आपोआप जाईल. जेनेटिक लोक जे म्हणतात तो त्याला म्हणतोय, अकॉर्डिंग टू द टेस्ट युअर ओबेसिटी इज जेनेटिक. मोस्ट पीपल हॅव XY क्रोमोझोम, युअर्स आर XL. बर, आता थोडक्यात तुम्हाला मी सांगतो की या सगळ्या प्रकारामध्ये मी कसा काय ओढला गेलो. की माझं अध्यापनाचं काम चालू असताना हे वेट लॉस, डायबिटीज प्रिव्हेन्शन ह्याच्यात मी का पडलो. तर 2012 मध्ये माझं अशा लक्षात आलं की आपलं वजन 8 किलो जास्त आहे. हे लठ्ठ कधी नव्हतं.
नेहमी काहीतरी बॅडमिंटन, लॉन टेनिस, टेबल टेनिस, काय कुठला ना कुठला तरी गेम मी खेळलो. त्यामुळे मला कोणी लठ्ठ नाही म्हणालं. पण मला अधूनमधून गुडघा दुखायला लागला बॅडमिंटन खेळताना. आणि माझ्या असं लक्षात आलं की आपलं 8 किलो वजन वाढलेलं आहे. जुनी पॅन्ट जेव्हा घालायला गेलो तेव्हा त्याचं बटन लागेना. मी म्हटलं ठीक आहे, आपण कमी करूया. म्हणजे आपण एवढं वाचलेलं आहे, 8च किलो कमी करायचं आहे, काय मोठं अवघड काम, 3-4 महिन्यात करूया. म्हणून मी अनेक प्रयोग केले. आणि हे प्रयोग आहेत, लक्षात ठेवा. जेव्हा मी प्रयोग हा शब्द वापरतो तेव्हा त्याच्यामध्ये एक प्रामाणिकपणा अपेक्षित आहे, त्याच्यामध्ये एक सिन्सिरिटी अपेक्षित आहे. आपल्याकडे लोकांचा प्रॉब्लेम असा आहे, त्यांना म्हटलं की 2 पोळ्या खा सकाळ संध्याकाळ. 2 दिवस खातो तो, तिसऱ्या दिवशी म्हणतो 2.5 खाली तर काय होणार आहे, 1.5 खाली तर काय होणार आहे. असे जे लोक 19-20 करणारे असतात त्यांचे प्रयोग कधीही सक्सेसफुल होत नाहीत. आणि ते कधीही तोंड उघडून दुसऱ्याला सांगू शकत नाहीत की अमुक केला तर फायदा झाला का नाही झाला. मी का सांगू शकतोय, कारण मी जे काही केलं ते अतिशय प्रामाणिकपणे केलं, 100% सिन्सिअरली केलं. पहिला प्रयोग केला उपास, आठवड्यातून 1 दिवस कडक उपास. त्या दिवसभरात काही खायचं तास. महिनाभर प्रयोग केल्यानंतर असं लक्षात आलं की माझं वजन 1.5 किलो वाढलेलं आहे. बरं, मी उपास म्हणजे तुमचा आषाढी कार्तिक एकादशीचा उपास नाही केला, पण मी काहीच खायचो नाही, फक्त चहा प्यायचो. कारण चहा आपल्याला माहिती आहे की अतिशय निरुपद्रवी पदार्थ कुठला असेल या भूतलावरचा तर तो चहा. आपण लोक म्हणतात काय चहाचं पाणी सुद्धा विचारलं नाही, आणि तुम्ही मनमाडल्यावर गेलात तर ते पाणीच असतं साखर टाकलेलं, थोडं चॉकलेटी रंग येतो त्याला फक्त. 1.5 किलो वजन वाढलं. म्हटलं असं कसं काय झालं बा. मग मी थोडं वाचल्यावर लक्षात आलं की स्टार्वेशन सिग्नल नावाची एक कल्पना आहे. म्हणजे काय, तुझा मेंदू फार हुशार आहे, त्याला जर असं वाटलं की आज तर खायला मिळालं बाबा, पण उद्याचा काही भरोसा नाही या माणसाचा, तो काय करतो, एनर्जी साठवून ठेवतो चरबीच्या रूपात. विशेषतः जे लोक आडमधडम उपास करतात, आज एकादशी, उद्या मंगळवार, परवा काहीतरी, त्या सगळ्या लोकांचे तुमच्या नात्यातले जे जे कोणी असतील करणारे सगळ्यांची पोटं सुटलेली आहेत, लक्षात ठेवा. त्याला कारण हे स्टार्वेशन सिग्नल आहे. म्हणून उपास केल्याने काही वजन कमी झालं नाही. मग दुसरा प्रयोग केला की रात्री फळं खायची फक्त. फळांना आपल्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे. आपलं वाटतं फळं पण निरुपद्रवी असतात सगळी. मग रात्री फळं खायची, दिवसभर काय हवं ते खायचं. हा प्रयोग महिनाभर केला. याचा फायदा असा व्हायचा की सकाळी पोट साफ व्हायचं, कारण फळामध्ये फायबर खूप असतं. पण वजनावर काही परिणाम झाला नाही. जे माझं 74.5 होतं तेवढंच राहिलं. मग अजून एक प्लॅन मला सांगितलं, फलाहार, निराहार, रसाहार. एक दिवशी फळं खायचे, दुसऱ्या दिवशी उपाशी, तिसऱ्या दिवशी रस. म्हणजे पालक तुम्हाला खावासा वाटला, पालकाचा ज्यूस करायचा, प्यायचा. गाजर खावा वाटलं, गाजरचा मिक्सरमध्ये घाला, ज्यूस करा, प्या, असं करायचं. हा प्रयोग मात्र मला काही 7-8 दिवसाच्या वर करता आला नाही, कारण पोट बिघडलं. कारण आपल्या शरीराला काही असे कच्चे पदार्थ खायची सवय नसते, त्यामुळे तो प्रयोग काही मी करू शकलो नाही. मग मला ते जनरल मोटर्स डाएट म्हणून इंटरनेटवर सांगितलंय का नाही की ते फार चांगलं आहे. किती लोकांनी केलंय? वा वा, आहेत समदुःखी लोक आहेत. बरं, काही लोकांच्या हातामध्ये पेन, वह्या दिसत आहेत. कृपा करून हे लिहून घेऊ नका, हे सगळे फसलेले प्रयोग आहेत. मला सिन्सिअर विद्यार्थ्यांची फार काळजी वाटते कधी कधी. मी जेव्हा सांगेन तेव्हा लिहून घ्या, काय लिहायची गरजच नाही. मी इतकं सांगणार आहे तुम्हाला की तुम्हाला समजूनच जाणार आहे. पण लक्षात घ्या, हे सगळे फसलेले प्रयोग आहेत. मग जनरल मोटर्स डाएट फॅन्सी डाएट आहे. जनरल मोटर्स अमेरिकन कंपनी, त्यांनी असं केलं की बा, त्यांनी असं सांगितलं 4 किलो वजन कमी होईल एका आठवड्यात. तोही प्रयोग केला. पहिल्या दिवशी फक्त फळं, दुसऱ्या दिवशी फक्त भाज्या, तिसऱ्या दिवशी काय भात आणि 6 टोमॅटो, मग एक दिवशी 6 केळी, अर्धा लिटर दूध. असं करता करता शेवटच्या दिवशी मोठा बटाटा, त्याच्यावर चीजचा एक तुकडा आणि 1 ग्लासभर वाईन. हा वाईन कशामुळे? कारण सेलिब्रेट करा ना, 4 किलो वजन कमी झालंय. तोही प्रयोग मी केला आणि खरंच माझं वजन 4 किलो कमी झालं. मला इतका आनंद झाला. मी म्हटलं अरे, हे एवढे सगळे प्रयोग करून आपण वेळ वाया घातला. पण त्यांनी असं लिहून ठेवलं त्याच्यात की तुम्ही मध्ये 5-6 दिवस गॅप घ्या आणि किती वेळा हे सायकल तुम्ही रिपीट करू शकता. मी म्हटलं अजून एकदा केलं की आपलं काम झालं, मग आपण पुन्हा मोकळे कसंही वागायला. पण काही कुठे बाहेर गेलो, दुसऱ्या गावाला गेलो, त्यामुळे मला काही 8-15 दिवस मध्ये ते करता नाही आलं. पण ठीक आहे, आता सोमवारपासून चालू करावं म्हणून पुन्हा वजन काट्यावर उभं राहिलो. पुन्हा वजन 74.5. जे माझं वजन कमी झालं 8 दिवसात ते पुन्हा 10 दिवसामध्ये जागच्या जागी येऊन पोचलं. मग आयुर्वेदिक, होमिओपॅथिक औषधांचे प्रयोग पण केले. आमच्याकडे काही तज्ज्ञ डॉक्टर आहेत की जे असे गॅरंटी, म्हणजे 1 किलोला 5,000 घेऊन वजन कमी करतात. किंवा ते हे चत्रा वगैरे होमिओ आहेत ना स्पेशालिटीवाले, ते अमुक औषध घेतलं की तुमचं वजन कमी होणार. लक्षात घ्या,
आयुर्वेद आणि होमिओपॅथी या दोन्ही पॅथींविषयी माझ्या मनामध्ये अतिशय आदर आहे. परंतु अशा प्रकारे जे लोक दुकानं टाकून बसलेले आहेत वजन कमी करायचे, त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये राग आहे. कारण अशा प्रकारे आयुर्वेदामध्ये प्रत्येक माणसाला एकच औषध ही कल्पना नाही. आयुर्वेदाने म्हटलंय वात पित्त कफ बघा आणि प्रत्येक माणसाला वेगळं औषध द्या. होमिओपॅथी तर त्याच्या पलीकडे आहे. होमिओपॅथी म्हणते प्रत्येक माणसाचं औषध वेगळं आहे, क्लासिकल होमिओपॅथी असं म्हणते. त्यामुळे जे लोक होमिओपॅथिक डॉक्टर्स आणि आयुर्वेदिक डॉक्टर अशा प्रकारचा व्यवसाय करतात वजन कमी करण्याचा, ते त्यांची पॅथीसुद्धा प्रॅक्टिस करत नाहीत, हे लक्षात घ्या. पण हे प्रयोग मी केले. याच्यात मला त्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी एक तेल प्यायला सांगितलं होतं. उपाशीपोटी पहिल्या दिवशी 30 ml, दुसऱ्या दिवशी 45, मग 60, असं करत करत शेवटच्या दिवशी मी 150 मिलीलिटर तेल पिलं. पण तेल भयंकर होतं. ते म्हणजे कसं आहे, कडू चव देखील तुम्हाला प्यायला प्रॉब्लेम येत नाही, पण ज्या पदार्थाला चवच नाही असं पिणं ही जगातली मोठी शिक्षा असते. आणि ते पिल्यानंतर मळमळ व्हायची संध्याकाळपर्यंत. आणि त्यांनी सांगितलं होतं की जरी यातून मळमळ झाल्यानंतर जर भूक लागलीच यदा कदाचित, तर काय खायचं, ज्वारीची भाकरी आणि ताक, हे तुमचं डाएट. हा प्रयोगसुद्धा मी 2 महिने प्रामाणिकपणे केला आणि माझं वजन 1.5-2 किलो कमी झालं. मी त्यांना भेटलो, म्हटलं हे असं किती दिवस, कारण मी संतपदाला पोचण्याची शक्यता निर्माण झाली. कारण कुठले तामस पदार्थ नाही, ज्वारीची भाकरी आणि ताक असं चालू. ते म्हणाले तुमचं वजन 8 किलो कमी करायचं, 2 किलो झालं, अजून 6 किलोची स्कोप आहे, तर जेव्हा ते 6 किलो कमी होईल तेव्हा हे बंद करा. 2 महिने झाले होते. त्याचा परिणाम असा झाला की सामाजिक सोशल लाईफ सगळं माझं नष्ट होऊन गेलं. मित्र कोणी जेवायला बोलवेनात, एक खाता भी नाही पिता भी नाही, इसको बुला के क्या फायदा. आणि मग मला लग्नाच्या एका बफेमध्ये साक्षात्कार झाला की माझं आयुष्य हे ज्वारीची भाकरी आणि ताक याच्यासाठी निर्माण झालेलं असू शकत नाही. कारण या डाएट प्लॅनमुळे जेवणातला आणि जीवनातला दोन्ही रस गेले. त्यामुळे तो साक्षात्कार झाला की मी बफेमध्ये सगळ्या पदार्थांवर मस्त ताव मारला आणि जे काही 2 किलो कमी झालं ते पुन्हा पुढच्या महिन्यात जागच्या जागी येऊन पोचलं. आणि तोही प्रयोग फसला. मग ते मला ते हिरोईनचं पुस्तक मिळालं, 0 फिगरवाल्या हिरोईनचं पुस्तक. तर मला नेहमी आश्चर्य वाटायचं या गोष्टीचं की ही हिरोईन वाईट दिसली कधी. तिला मी रेफ्युजीपासून पाहत आलो, ती सुंदरच दिसते. हो, तुम्ही 3 इडियट्समध्ये पहा, कधी सुंदरच दिसते. हिला काय गरज पडली होती. आणि 0 फिगर म्हणजे काय हे खूप लोकांना माहीत नसतं. तर 0 फिगर म्हणजे काय, तर म्हणजे जसं आपल्याकडे ते LM असे साईज असतात वेगवेगळे, तसं अमेरिकेतला सगळ्यात छोटा साईज म्हणजे 0 फिगर. आणि त्या साईजला पोचायचं म्हणजे 0 फिगर गाठायची असं. आणि त्या पुस्तकात खूप खूप छान सल्ला दिलेला आहे आणि सगळ्या लठ्ठ लोकांना आवडणारा सल्ला आहे. काय सांगितलंय, दर 2-3 तासाला काहीतरी खा. आता खाऊन खाऊनच तो लठ्ठ झालेला आहे. त्याला तुम्ही ऑफिशियली अलाउ केला आता खा म्हणून, खुश झाला तो तर. पण मी म्हटलं बाबा एवढं हे पुस्तक इतकं मोठं त्याचा खप झालाय म्हणतात आणि एवढं त्या बाईंना कोणी 80,000 देत असेल तर काय हरकत आहे, आपणही करून पाहू. हाही प्रयोग मी केला. मग काय करायचो मी की आता दर 2-3 तासाला काहीतरी खायचं ना. मग सकाळी उठलं 6-6 की आधी चहा बिस्किटं काहीतरी, त्याच्यानंतर 8-8:30ला नाश्ता करायचा. मग कॉलेजला जाताना मी 3 डबे घेऊन जायचो. मग पहिला डबा 11 वाजता उघडायचा. तो डबा म्हणजे सर्वसामान्य डबा, जसा पोळी भाजी चटणी पिटणी काहीतरी. मग 1:30-1:45ला दुसरा डबा उघडायचा, त्याच्यामध्ये भात वरण तूप काही काकडी बिकडी असं काहीतरी. आणि तिसरा डबा जरा फॅन्सी, म्हणजे ज्याला ट्रीटमेंट म्हणू आपण असा डबा. म्हणजे काय, 2 खारीक 3 बदाम 1 काजू 4 मनुके असं काही. त्या लठ्ठ लोकांचा फार प्रॉब्लेम असतो. त्यांना तुम्ही सांगितलं की काय हवं ते खा, हे काय ट्रीटमेंट आहे का म्हणतात. तसं नाही सांगायचं. काय करायचं, 7 खारका घ्या म्हणायचं, अशा उभ्या मांडा. त्यातल्या पहिल्या 2 काढून टाका, शेवटच्या 2 काढून टाका. मधल्या ज्या 3 आहेत तर 3 नंबरचा तिचा डावा भाग खायचा, 4 नंबरचा उजवा खायचा आणि 5 नंबरचा डावा खायचा. असं सांगितलं. मग काय, मग डॉक्टर दीक्षित किती फी तुमची असं विचार. हाही प्रयोग केला. मग घरी आलं 5:30ला की परत काहीतरी खायचं, 7:30ला परत काहीतरी खायचं, 9:30ला जेवण करायचं. चुकून रात्री 12:30-1ला जाग आली तर स्वयंपाकघरात जायचं आणि बघायचं काय खायला आहे. म्हणजे मला असं लक्षात आलं
जसं मी बऱ्याचदा म्हणतो की ज्या महिला नोकरी पण करतात आणि घर पण सांभाळतात, त्यांना डोक्यात कायम एक प्रश्न असतो की संध्याकाळी भाजी काय करायची असतो की नाही, काय करायची भाजी संध्याकाळी. तसं मला नेहमी आता काय खायचं, आता काय खायचं, आता काय खायचं, एवढंच माझं आयुष्य त्याच्याभोवतीच फिरायला लागलं असं मला वाटायला लागलं की अरे म्हटलं आपण काय जन्म खाण्यासाठी घेतला की काय, आपण काय प्रॉब्लेम आपला. आणि महिन्याभरातच माझ्या लक्षात आलं की आपली पॅन्ट आणखीन टाईट व्हायला लागलेली आहे. पण हा प्लॅन मला सोडवे ना पटकन, कारण इतका चांगला प्लॅन होता की तो सोडवा असा वाटला नाही, म्हणून तो अजून 1 महिना एक्सटेंड केला. 2 महिन्यांनी माझं वजन 3 किलो वाढलेलं होतं. म्हणजे सगळे एवढे प्रयोग झाले. तुम्ही सगळ्यांनी हे केले सगळे प्रयोग, बरोबर. जे माझं झालं ते तुमचं पण झालं. काय झालं प्रयोगांचं फळ? एक तर वजन वाढलं, नाहीतर कमी झालं थोडं आणि पुन्हा जागेवरून पोचलं. असं का झालं बरं, याचा मी अभ्यास केला की असं का होतं सगळ्या डाएट प्लॅनचं. काही डाएट प्लॅन तुमची उपासमार करणारे असतात. ते कुठलं ते अमुक लाईफ तमुक लाईफवाले तुम्हाला शेक देतात, हे 2 चमचे टाका, ग्लासभर करा आणि ते प्या, मग तुम्हाला भूक लागणार नाही, बरोबर. 4,500 रुपये महिना, 5,000 रुपये महिना, काय ते तुम्हाला. आणि त्यांचे लोक एजंट मल्टीलेवल मार्केटिंगवाले असतात आणि ते सांग मेरा 10 किलो कम हो गया. आणि आपण तर काय सगळ्यांना खाऊन वजन कमी करायची इच्छा असते, त्यामुळे ते शेक घेतात लोक. मग ते शेक बंद झाला, तुम्ही नेहमीचं खायला लागलात की पुन्हा वजन वाढतं. उपासमार करणारे डाएट प्लॅन असतात. दुसरे असतात ते अतिशय अवघड डाएट प्लॅन असतात. म्हणजे काय की 9:33 2 मनुका खायच्या. आणि मग आता कसं होतं की जसं ते बाबांचा गुण नाही आला की श्रद्धा नाही, तसं ते तुम्हाला डायटिशियन म्हणतात की अरे तुमने फॉलोच नाही केलं. ते 9:33 तर 9:34 झालं, तर तुमचं गॅस्ट्रिक ज्यूस बीस काय झालं असेल प्रॉब्लेम. काही खर्चिक असतात की तुमचे पैसे संपले की आपोआप तुम्ही बंद करता. काही असे असतात की जे म्हणतात दर 15 मिनिटाला आम्हाला तुम्ही SMS करून सांगा 1.5 पोळी खाल्ली मॅडम आज, मग तिकडून त्यांचा आशीर्वाद येतो की वत्सा 1.5 नको, उद्यापासून 1च खा वगैरे. पण तुम्ही एवढे मूर्ख होऊन जाता की त्यांनी सांगायचं आणि तुम्ही करायचं. असे ते क्लोज मॉनिटरिंगवाले प्लॅन असतात जे की तुम्हाला शक्य होत नाही पुढे चालून. काही डाएट प्लॅन सांस्कृतिकदृष्ट्या विपरीत असतात. म्हणजे व्हेजिटेरियन माणसाला ते सांगतात किटोजेनिक, सकाळी 100 ग्रॅम चिकन, रात्री 100 ग्रॅम चिकन. एक डॉक्टर तिथल्या कुलकर्णी आडनावाच्या, त्या म्हणाल्या सर 5 वर्ष मी काय खाल्लं तर सकाळ संध्याकाळ चिकन खाल्लं. मी म्हटलं कुलकर्ण्यांच्या घरात कोणी खाल्लं नसेल एवढ्या वर्षात, तेवढं तुम्ही 5 वर्षात खाल्लं. सांगायचा उद्देश की तुम्ही त्याला अलाईन होऊ शकत नाही. असे सगळे डाएट प्लॅन असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे वरचं सगळं जाऊ द्या, हे काय फारसं महत्त्वाचं नाही, ही तुमची जी मानसिकता आहे, काय की तुमच्या वजनाची जबाबदारी दुसऱ्या कोणीतरी घ्यायची आहे, तिथे सगळं घोडं पेंड खातं. आणि त्यामुळे हे सगळे डाएट प्लॅन फेल होतात. अगदी एकही याला अपवाद नाही. मग डाएट प्लॅन सक्सेसफुल कुठला होईल? त्याने तुमची उपासमार करू नये, तो अवघड असू नये, त्याला पैसे लागू नयेत, त्यासाठी तुम्हाला कोणाकडे वारंवार जावं लागू नये, तुमच्या संस्कृतीशी तुमच्या नेहमीच्या वागण्याशी तो सुसंगत असावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याची जबाबदारी तुम्हाला घेता आली पाहिजे. असा डाएट प्लॅन जर मिळाला तरच तो यशस्वी होईल. आणि जे मी सांगणार आहे ते तसंच आहे, म्हणूनच ते यशस्वी आहे, लक्षात ठेवा. शेवटी असं वाटायला लागलं की चरबी जाळण्याचा एवढाच एकमेव मार्ग आहे की काय, असं मला वाटायला लागलं. आता सगळ्यांनाच हसू आलंय या गोष्टी, किती मूर्खपणा आहे बा. पण लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही लायपोसक्शन करता, जेव्हा तुम्ही बॅरिएट्रिक सर्जरी करता, म्हणजे काय, एका माणसाचा खाण्यावर कंट्रोल नाही, त्याचं आम्ही काय करतो, जठर जे असतं अन्न खाल्ल्यानंतर ज्या पिशवीत जातं ती पिशवीच कापून टाकायची अर्धी. म्हणजे काय की त्याचं पोटच लवकर भरेल, 10 पोळ्याच्या जागी 4 पोळ्या खाईल. पण ह्याच्यावरही हे लोक मात करतात, कारण शेवटी तो स्नायू आहे, तो कमावता येतो पुन्हा. मग हे लोक हळूहळू 2 वर्षात पुन्हा 10 पोळ्या खायला लागतात आणि पुन्हा वजन वाढतं. काही लोकांचं आम्ही असं करतो की जठरामधून जे अन्न बाहेर पडेल
ते लहान आतड्यात जाऊच नये, म्हणजे पचनच होऊ नये, डायरेक्टली मोठ्या आतड्यात जावं, बायपास. म्हणजे असं खायचं आणि तसं टाकून द्यायचं, असे उपचार करतो. हे काही दाखवले तुम्हाला विचित्र याच्यामध्ये. गॅस्ट्रिक बँड आहे, गॅस्ट्रिक बायपास आहे, ते दाखवलं. ते तिकडे ती चरबी आहे, ती 1 लिटर 1.5 लिटर असा भाव असतो, एका लिटरला 20,000 वगैरे भाव असतो, म्हणजे वेगळे. काही लोक तर ऑपरेशनमध्ये मरतात सुद्धा, फॅट एम्बोलिझम वगैरे होऊन. इट्स व्हेरी रिस्की. तुम्ही दंडातलं फॅट काढलं की ते मानेत येतं 2 वर्षांनी, मानेतलं काढलं की पोटात येतं, अशी भानगड पण होते. हे तुम्हाला त्यावेळेला सांगत नाहीत. ते अतिशय क्रूर पद्धती आहेत वजन कमी करण्याच्या. असं कोणाला करायची इच्छा आहे का? आपल्यापैकी कोणाला तसं वाटणार नाही की असं आपण वजन कमी करावं. तर अशा एका नैराश्याच्या अवस्थेमध्ये असताना, फ्रस्ट्रेशनमध्ये असताना मला डॉक्टर जिचकरांचं एक व्याख्यान ऐकायचा योग आला. हे जे व्याख्यान आहे, आज देखील यूट्यूबवर तुम्ही गेलात तर नागपूर फिटनेस मुवमेंट किंवा पुणे फिटनेस मुवमेंट असं तुम्ही शब्द टाकला तर तुम्हाला ते व्याख्यान ऐकायला मिळेल. एका प्रवासामध्ये मला मित्रांनी सांगितलं की तू एवढे प्रयोग केले, हे करून पहा. आम्ही प्रवासामध्ये ते व्याख्यान मी ऐकलं. त्या व्याख्यानामध्ये जिचकरांनी एक साधं सोपं सूत्र सांगितलं. ते म्हणाले की तुमच्या लठ्ठपणाला आणि डायबिटीसला इन्शुलिन जबाबदार आहे, आणि तुम्ही दिवसातून 2दा जेवलात, मध्ये मध्ये काही खाल्लं नाही, तर तुमचं वजनही कमी होईल आणि तुम्हाला डायबिटीस पण कधी होणार नाही, असं त्यांनी सांगितलं. ते व्याख्यान मी 2दा ऐकलं, 3दा ऐकलं. मी म्हटलं, जिचकार असं म्हणतात का की अर्धी पोळी कमी खा? जिचकार असं म्हणतात का की नॉनव्हेज खाऊ नका? जिचकार असं म्हणतात का तेल खाऊ नका, तूप खाऊ नका? असं जिचकार काहीही म्हणत नाहीत. आणि म्हणून मला खूप शंका वाटली की कसं काय होईल, सगळं खायचं, कसं काय वजन कमी होणार? जशी शंका तुमच्या मनात आत्ता आहे, ती शंका माझ्याही मनात होती की कसं काय होईल. पण मी असा विचार केला की डॉक्टर जिचकार हा इतका विद्वान माणूस आहे, आणि त्यांनी जर काही म्हटलं असेल तर खरंच त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असेल. म्हणून मी 3 महिने हा प्रयोग प्रामाणिकपणे करायचं ठरवलं. यावेळेला मात्र एक पथ्य मी पाळलं. ते असं, मी असं ठरवलं की 3 महिने झाल्याशिवाय कोणालाही याविषयी सांगायचं नाही. कारण एव्हा ना मी सगळ्या मित्रांमध्ये चेष्टेचा विषय झालो होतो. मी दिसलो की लोक विचारायचे आप क्या चालू आहे. आणि तुमचे लोक फार म्हणजे गमतीदार असतात. मुद्दाम तुम्ही ग्राउंडवर गेलात की मुद्दाम तुमची मैत्रीण विचारते, अगं 2 किलो कमी झाल्यासारखं वाटतंय, आणि तुम्हाला नक्की माहिती असते की आपलं 4 किलो वाढलेलं आहे. तसे तुम्हाला मुद्दाम काही लोक डिवचत असतात, खिजवत असतात. तर मी त्यांना म्हटलं, मला काही आत्ता काही सांगत नाही, 3 महिन्यांनी सांगेल. 1.5-2 महिने झाले, लोकांनी मला विचारलं, मित्रांनी, की तुम्ही काय करायला लागले, चेहऱ्यावर तेज दिसायला लागले, फिटनेस वाटायला लागलाय तुमचा, काय करता तुम्ही? म्हटलं मी आत्ता काही सांगत नाही, 3 महिने होऊ द्या. 3 महिने झाले, माझं वजन 8 किलो कमी झालं, माझा पोटाचा घेर 2 इंच कमी झाला. लक्षात घ्या, कुठलाही डाएट प्लॅन तुम्ही करा, कुठल्याही जिम्नॅशियममध्ये जा, त्या फिटनेस ट्रेनर खाली तुम्ही ट्रेनिंग करा, पहिल्यांदा तुमचे गालफडं बसतात. सगळे नातेवाईक विचारायला लागतात, बायकोशी भांडण झालं का, ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम आहे का. या डाएट प्लॅनचं वैशिष्ट्य, यात तुमचं पोटाचं फॅट आधी जातं, पोट तुमचं कमी होतं. मग 2 इंच कमी झालं, सगळ्या जुन्या पॅन्ट यायला लागल्या. मला खूप आनंद झाला. पण प्राध्यापक माणूस, संशयी आत्मा, मी म्हटलं आपल्या घरामध्ये सगळ्यांना डायबिटीस, आईला डायबिटीस, मामाला डायबिटीस, मावशीला डायबिटीस, तर बहुतेक आपल्याला पण डायबिटीस झाला. आणि डायबिटीसमध्ये वजन कमी होतं, तुम्हाला माहिती आहे. तर वजन डायबिटीसमुळे कमी होतं आणि आपण क्रेडिट द्यायला लागलो जिचकरांना. मग सगळ्या तपासण्या केल्या, असं लक्षात आलं की सगळं व्यवस्थित आहे, नॉर्मल आहे. तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला की खरंच डॉक्टर जिचकर जे म्हणतात त्याच्यात तथ्य आहे, आणि हा डाएट प्लॅन या देशासाठी उपयोगी पडू शकेल. आणि त्यानंतर मग मी प्राध्यापक असल्यामुळे माझ्याकडे विद्यार्थी मित्र सगळे लोक असल्यामुळे सगळ्यांवर प्रयोग केले. सगळ्यांचं वजन कमी झालं, असं एकही माणूस नाही की ज्याचं वजन कमी झालं नाही, आणि सगळ्यांची पोटं कमी झाली. आता या व्याख्यानाचा हा महत्त्वाचा भाग येतोय, लक्षात घ्या, हे तुम्ही समजून घेणं आवश्यक आहे. मी तुम्हाला म्हटलं की या व्याख्यानानंतर तुम्ही माझ्याकडे येण्याची आवश्यकता नाही, हे समजून घ्या. हे समजून घेतलं की तुम्हाला सगळं समजलं. तुमचं आरोग्य तुमच्या हातात, तुमचं वजन तुमच्या हातात आहे, कोणालाही भेटायची आवश्यकता नाही. हा सिद्धांत नेमका काय? हा सिद्धांत असं सांगतो की रक्तामधलं इन्शुलिन लेवल वाढली की तुम्ही लठ्ठ होता. आता इन्शुलिन म्हणजे काय की तुमच्या शरीरामध्ये
पोटामध्ये डाव्या बाजूला स्वादुपिंड किंवा पँक्रियास नावाची एक ग्रंथी असते. त्या ग्रंथीमधून हा हॉर्मोन किंवा रासायनिक पदार्थ तयार होतो, त्याला म्हणायचं इन्शुलिन. हा इन्शुलिन तयार होण्याच्या दोन पद्धती आहेत. आपल्या शरीरात इन्शुलिन दोन प्रकारे तयार होतं. एकाला आम्ही म्हणतो बेसलाईन सिक्रिशन किंवा पायाभूत स्त्राव. किती असतो? 18 ते 32 युनिट. जे डायबिटीसचे पेशंट त्यांना माहिती आहे की 10 युनिट 12 युनिट इन्शुलिन देतात. तर 18 ते 32 युनिट इन्शुलिन तुमच्या शरीरात 24 तास थोडं 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 तयार होतं. दिवसभरामध्ये 18 ते 32 युनिट तयार होतं. हे बंद करणं तुमच्या हातामध्ये नाही. हे जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहे. लक्षात आलं? 50% इन्शुलिन अशा प्रकारे तयार होतं. अपेक्षा अशी असते की इन्शुलिन तयार होण्याचा जो दुसरा मार्ग आहे तो आहे की तुम्ही खाल्लं की इन्शुलिन तयार होतं. अपेक्षा अशी आहे की तो तुमचं जर बेसलाईन सिक्रेशन 18 ते 32 आहे तर खाण्यामुळे तुम्ही 18 ते 32 युनिट इन्शुलिन तयार करावं दिवसाभरात, अशी अपेक्षा आहे. कारण डिस्ट्रीब्युशन 50-50% रफली आहे. हे लक्षात आलं की दोन प्रकारे तयार होतं. 18 ते 32 जे पायाभूत आहे ते तुम्हाला बंद करता येत नाही, ते जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहे. खाण्यामुळे तयार होणारं इन्शुलिन 18 ते 32 युनिट तुम्ही करावं अशी अपेक्षा आहे शरीराला तुमच्या. तुम्ही कोणताही पदार्थ खाल्ला तर इन्शुलिन तयार होतं. आता महत्त्वाचं लक्षात घ्या, प्रत्येक माणसामध्ये इन्शुलिन तयार होण्याचं एक माप आहे. कोणाच्या शरीरामध्ये ते माप 5 युनिटचं आहे, कोणाच्या शरीरामध्ये 10 युनिटचं आहे, कोणाच्या शरीरामध्ये 12 युनिटचं आहे. आणि जे डायबिटीसच्या अगदी तिथपर्यंत पोचले दारापर्यंत त्यांचं 24 आहे. एक माप आहे. प्रत्येक वेळा जेव्हा इन्शुलिन सिक्रेट होईल ते एक माप रिकामं होईल, हे लक्षात ठेवा. आता दुसरी गंमत लक्षात घ्या की तुम्ही 2 बिस्किटं खाल्ली तरी एक माप आणि 4 पोळ्या खाल्ल्या तरी एक माप इन्शुलिन पडणार. हे लक्षात घ्या. इन्शुलिन सिक्रेशन तुम्ही किती खाता याच्यावर अवलंबून नाही. तुम्ही अर्धी पोळी खाल्ली तरी तुमचं माप समजा 10 युनिटचं आहे तर 10 युनिट पडणार आणि 4 पोळ्या खाल्ल्या तरी 10 युनिट इन्शुलिन पडणार. लक्षात घ्या. अजून एक गोष्ट महत्त्वाची, एकदा तुमचं माप रिकामं झालं की ते भरायला 55 मिनिटं लागतात. म्हणजे पुन्हा जर इन्शुलिन पडायचं असेल तर ते 55 मिनिटाच्या नंतर पडेल. याचा अर्थ काय? तुम्ही जेवायला बसलात, तुमचं जेवण जास्तीत जास्त 55 मिनिटं जर चाललं तर इन्शुलिन एकदाच तयार होणार आहे. 56व्या मिनिटात गेलात की दुसरं माप पडणार आहे इन्शुलिन. याचं महत्त्व काय? तर आपल्या डाएट प्लॅनमध्ये आपण 55 मिनिटात जेव्हा असं सांगत असतो. त्याचं कारण काय की इन्शुलिन सिक्रेशन आम्हाला 2 वेळा करायचं नाही, एकदाच करायचं. म्हणून लक्षात आलं इन्शुलिनबद्दल की 2 प्रकारे तयार होतं. बेसलाईन 18 ते 32 युनिट तुम्हाला थांबवता येत नाही. खाण्यामुळे तयार होणारं इन्शुलिन ते तुम्ही बदल करू शकता. 18 ते 32 युनिट तुम्ही तयार करावं दिवसात अशी अपेक्षा असते. प्रत्येकाचं इन्शुलिनचं एक माप आहे, लक्षात घ्या. कोणाचं 5 युनिट, कोणाचं 10 युनिट, कोणाचं 12 युनिट. तुम्ही अर्धी पोळी खाल्ली तरी एक माप, 4 पोळ्या खाल्ल्या तरी एक माप इन्शुलिन पडणार आहे, लक्षात ठेवा. एकदा माप रिकामं झालं की ते भरायला 55 मिनिटं लागतात. त्याच्यानंतर पुन्हा इन्शुलिन पडू शकेल. हे लक्षात आलं सगळ्यांच्या इन्शुलिनबद्दल? व्हेरी गुड. आता जे आमचे डॉक्टर मित्र इथे बसले असतील ते म्हणतील तुम्ही काय इन्शुलिनबद्दल घेऊन बसलात, ग्रेलिन आहे, लेप्टिन आहे, अमुक आहे, धमुक आहे. काही लोकांनी ओबेसिटीमध्ये 2 वर्ष अभ्यास केला आहे. जेवढा जास्त अभ्यास तेवढा जास्त कॉम्प्लिकेशन. मग कमी अभ्यास केला तरी जे समजण्यासारखं आहे, फिजिओलॉजी फर्स्ट इयर MBBS. भारताच्या क्रिकेट टीमला आउट करायचं असेल तर विराट कोहलीला बाद करा, बाकीची टीम आपाप गळते. बुद्धिबळामध्ये विश्वनाथन आनंदचं जे महत्त्व आहे किंवा फुटबॉलमध्ये मेसीचं जे महत्त्व आहे ते शरीराच्या हार्मोन सिस्टीममध्ये इन्शुलिनचं आहे. एकदा तुम्ही इन्शुलिनला रस्त्यावर आणा, सगळं तुमचं शरीराचे हार्मोन्स रस्त्यावर येतात व्यवस्थित आणि काम करायला लागतात. त्यामुळे पब्लिक हेल्थ कॅम्पेन म्हणून आम्हाला काही एखाद्या पेशंटचे आम्हाला इंटरेस्ट नाही आहे, आम्हाला पूर्ण समाजाचा इंटरेस्ट आहे. त्यामुळे आम्ही इन्शुलिनवर कॉन्सन्ट्रेट करतो आणि त्याचे आम्हाला खूप चांगले निकाल रिझल्ट मिळत आहेत. इन्शुलिन हे अतिशय महत्त्वाचा हार्मोन आहे. ही ती ग्रंथी दाखवली. आता लक्षात घ्या की इन्शुलिनचं काम काय? इन्शुलिन हे एक संग्राहक संप्रेरक आहे. शरीरामध्ये ऊर्जा साठवणे, निर्मिती करणे हे काम इन्शुलिनचं आहे. सो इट्स ए कॉन्झर्विंग हार्मोन. आणि मी म्हटलं तुम्ही काही खाल्लं की इन्शुलिन तयार होतं. आता तुम्ही अनेक गोष्टी खाता. जेवायला बसलात की तुम्ही भाजी पोळी वरण भात कोशिंबीर
लोणचं, चटण्या, पापड, काय अनेक गोष्टी खातात. आजकाल लग्नांमध्ये तर 300-300 पदार्थ असतात, 40 प्रकारचे स्वीट डिश असतात. पण जसं गाईने कुठलाही चारा खाल्ला तरी पांढरं दूध देते, तसं तुम्ही काही खाल्लं तरी त्याचं रूपांतर 3च गोष्टींमध्ये होतं, जे रक्तामध्ये ॲब्सॉर्ब होतं पचन झाल्यानंतर. कर्बोदकं किंवा कार्बोहायड्रेट्सपासून ग्लुकोज, प्रोटीन्स किंवा प्रथिनांपासून अमायनो ॲसिड्स आणि चरबीपासून फॅटी ॲसिड्स, मेदाम्ल. हे 3च पदार्थ तुमच्या रक्तामध्ये येतात पचन झाल्यानंतर, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही 100 गोष्टी खाल्ल्या म्हणजे 100 पदार्थ येत नाही, 3च येतात. सगळ्यांचं रूपांतर 3 मध्ये होतं शेवटी. मग आता काय की तुमच्या शरीरामध्ये कोट्यवधी पेशी आहेत. या प्रत्येक पेशीला जिवंत राहण्यासाठी ऊर्जा लागते. ही ऊर्जा मिळण्याच्या शरीरामध्ये 2 इंधनं अवेलेबल आहेत. जसं तुमची गाडी पेट्रोलवर चालते, डिझेलवर चालते, तसं आपल्या पेशींना 2 प्रकारच्या इंधनापासून ऊर्जा मिळू शकते. एक आहे ग्लुकोज. 1 ग्रॅम ग्लुकोज जाळले की 4 कॅलरी मिळतात, आणि 1 ग्रॅम फॅटी ॲसिड जाळलं की 9 कॅलरी ऊर्जा मिळते. आता तुम्ही जर पेशी असाल तर तुम्हाला काय जाळायला आवडेल? 1 ग्रॅममध्ये 4 कॅलरीवाला इंधन आवडेल का 1 ग्रॅममध्ये 9 कॅलरीवाला आवडेल? 9 कॅलरीवाला आवडेल. तसं आपल्या शरीराच्या सगळ्या पेशींना चरबी जाळायला आवडतं. याला अपवाद फक्त मेंदूच्या पेशींचा आहे. ही गाडी फक्त पेट्रोलवर चालते, म्हणजे ग्लुकोजच लागतं मेंदूला. मात्र बाकी शरीराच्या सगळ्या पेशी दे आर हॅपी विथ फॅटी ॲसिड्स, कारण कमी कामात जास्त एनर्जी मिळते. मग 2 प्रकारच्या इंधनं तुम्हाला अवेलेबल आहेत. लक्षात घ्या, बऱ्याच लोकांना भीती वाटते आमचे प्रोटीन जातील, आमचं मसल जाईल. लक्षात घ्या, शरीराचं प्रेफरन्स ऊर्जेसाठी ठरलेलं आहे. शॉर्ट बाउट असेल, काही 10 सेकंद पळायचं असेल तर कार्बोहायड्रेट वापरलं जाईल. 2 तास पळायचं असेल तर फॅट वापरलं जातं. सामान्यपणे तुमचं फॅट वापरलं जातं कुठल्याही मोठ्या कामामध्ये. जेव्हा तुमची उपासमार होते, 6-6 महिने तुम्हाला खायला मिळणार नाही किंवा आठवडाभर खायला मिळणार नाही, तेव्हा तुमच्या प्रोटीन्सला हात लागू शकतो. लक्षात ठेवा, शरीर प्रोटीन्स ऊर्जेसाठी कधीही वापरत नाही. तर 2 एनर्जी तुम्हाला सोर्स सांगितले मी. मग आता ग्लुकोज रक्तामध्ये फिरतंय, खाऊन झालं, पचन झालं, रक्तामध्ये ग्लुकोज आहे. आता रक्त सगळ्या पेशींच्या भोवती फिरतच आहे. तुम्हाला वाटेल साधं सोपं काम आहे, आता ग्लुकोज पेशीत जाईल, पेशी ग्लुकोज वापरतील. तसं नाही आहे, तिथे मोठी अडचण आहे. ती अडचण अशी आहे की प्रत्येक पेशीला एक कुलूप लावलेला आहे. त्या कुलुपाला आम्ही तांत्रिक भाषेमध्ये इन्शुलिन रिसेप्टर असं म्हणतो. जोपर्यंत ते कुलूप उघडलं जाणार नाही तोपर्यंत ग्लुकोज त्या पेशीत जाऊ शकत नाही. कितीही ग्लुकोज असो रक्तामध्ये, ती पेशीत जात नाही. मग इन्शुलिनचं पहिलं काम काय असेल तर ते काय, हे कुलूप उघडायचं आणि ग्लुकोज पेशीमध्ये आत टाकायची, हे पहिलं काम. मग ते पेशी ते ग्लुकोज वापरतात. दुसरं काम काय, तुम्ही खूप खाल्लेलं आहे, पेशींनी ग्लुकोज वापरली, त्यांचं काम झालं. अजून ग्लुकोज उरली, त्याचं काय करायचं? तुम्ही खूप पैसे जमा केले, खिशात भरले, खिसा भरला, तुम्ही काय करता? कपाटात ठेवता. तसं शरीर काय करतं, किंवा अजून ग्लुकोज शिल्लक आहे, त्याचं रूपांतर ग्लायकोजन नावाच्या पदार्थामध्ये करतं. आणि ग्लायकोजन म्हणजे काय की ग्लुकोजचे अनेक मॉलिक्युल्स एकत्र आणून ग्लायकोजन तयार होतं. हे 100 ग्रॅम ग्लायकोजन तुमच्या लिव्हरमध्ये साठवलं जातं. 100 ग्रॅम ग्लायकोजनपासून तुम्हाला 400 कॅलरी ऊर्जा मिळते. सामान्यपणे आपल्याला 2000 कॅलरीची आवश्यकता असते सर्वसामान्यपणे. म्हणजे काय, तुम्हाला अडीअडचणीच्या वेळेला गरज पडली तर हे ग्लायकोजन ब्रेकडाऊन कडून तुम्हाला तुमचं काम 3-4 तासाकरता चालवता येतं. यासाठी हे ग्लायकोजनची व्यवस्था शरीरामध्ये आहे. आता ग्लायकोजन पण बनवून झालं, त्याचाही स्टॉक फुल झाला, खिसाही भरला, कपाटातलंही भरलं. आता काय करायचं? बँकेत जाऊन एफडी काढा, करावंच लागतं ना. तसं शरीरामध्ये ह्या ग्लुकोजचं रूपांतर, लक्ष देऊ नाही का, अतिरिक्त ग्लुकोजचं रूपांतर यकृतामध्ये किंवा लिव्हरमध्ये इन्सुलिनच्या प्रभावाखाली फॅटी ॲसिडमध्ये होतं, चरबीत होतं, आणि ती साठवून ठेवली जाते. आता खूप लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला असेल की मी तर तेल खात नाही, तूप खात नाही, बटर खात नाही, अंड्यातलं सुद्धा पिवळं फेकतो, कंसात मूर्खासारखं. कोणी फेकत असेल तर फेकू नका आता, आजपासून पुढे काही गरज नाही फेकायची. कारण त्याच्यामध्ये 250 मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल असतं असं म्हणतात. पण कोलेस्ट्रॉल तुमच्या रक्तात काही कोलेस्ट्रॉल म्हणून जात नाही. 3च पदार्थ शेवटी, ग्लुकोज, फॅटी ॲसिड, अमायनो ॲसिड, तेच होणार आणि ॲब्सॉर्ब होणार. कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरात तयार होत असतं. मग पहिलं काम सांगितलं इन्शुलिनचं, ग्लुकोज पेशीत टाकणे. दुसरं काम ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करणे. तिसरं काम ग्लुकोजचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये करून साठवून ठेवणे. जे फॅटी ॲसिड म्हणूनच फिरतंय रक्तात त्याचं रूपांतर तर चरबीत करून ते साठवून ठेवतंच.
जे अमायनो ॲसिड आहेत त्याचं रूपांतर अनेक प्रथिनांमध्ये करतं, प्रोटीन्समध्ये करतं. जसं हिमोग्लोबिनमध्ये हिम आणि ग्लोबिन, तर ग्लोबिन हा प्रोटीन असतो, त्याची निर्मिती करायला लागते. ते काम इन्शुलिन करतो सगळं. म्हणजे तू लक्षात आलं की शरीरामधली निर्मितीची कामं, एनर्जी साठवून ठेवायची कामं इन्शुलिन करतो. या इन्शुलिनची पातळी जर रक्तातली वाढली तर काय होतं? तुम्ही जर गुगलवर गेलात आणि हायपर इन्शुलिनेमिया असा शब्द टाकला तर तुम्हाला हजारो रिसर्च पेपर मिळतील जे तुम्हाला सांगतील की इन्शुलिन वाढलं की ब्लड प्रेशर वाढतं, इन्शुलिन वाढलं की लठ्ठपणा येतो, इन्शुलिन वाढलं की रक्तातली चरबी वाढते. आणि सगळ्यात भयानक काय होतं, तुमच्या शरीराच्या पेशींना वाढलेल्या इन्शुलिनच्या लेवलची सवय नाही. कारण आपण जेव्हा जन्माला आलो, या माणूस म्हणून जन्म पृथ्वीवर आला, तेव्हा आपण काय होतो? आपण शिकारी होतो. आपल्याला खायला मिळायचं केव्हा? जेव्हा तुम्ही शिकार करायचे तेव्हा खायला मिळायचं. ते मिळालं की तुम्ही भरपूर खाऊन घ्यायचे, इन्शुलिन त्याचं काम करायचं, त्याचं रूपांतर चरबीत व्हायचं आणि ती चरबी साठवली जायची. आणि मग 4 दिवस काही पुढे तुम्हाला असं नव्हतं सकाळ संध्याकाळ हरीण समोरून उभं, भाऊ ब्रेकफास्टची वेळ झाली खाऊन घ्या, असं नव्हतं. तुम्हाला पळावं लागत होतं 10-10 किलोमीटर आणि मग तुम्हाला कुठेतरी शिकार मिळायची. मग काय व्हायचं, या 10 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये इन्शुलिनची लेवल खाली जायची आणि मग तुमचं फॅट बर्न व्हायचं सगळं. मग आपलं शरीर त्याच्यासाठी निर्माण झालेलं आहे, इन्शुलिन कमी असण्याला. तुम्ही त्याला इन्शुलिन जर वाढवलं तर काय होतं, मग पेशी त्याला रेझिस्टन्स निर्माण करतात, विरोध निर्माण करतात. त्याला आम्ही तांत्रिक भाषेत इन्शुलिन रेझिस्टन्स असं म्हणतो. आणि मग एकदा हा इन्शुलिन रेझिस्टन्स झाला की जे तुमचं माप पूर्वी 5 युनिटचं होतं ते वाढून 10 युनिट होतं, मग 10चं 20 होतं. असं करता करता शेवटी एक दिवस अशी अवस्था येते की रक्तातलं इन्शुलिन वाढलेलं आहे, रक्तातली ग्लुकोज वाढलेली आहे, पण ती ग्लुकोज काही त्या पेशीत जाऊ शकत नाही, कारण तुमचं इन्शुलिन जे आहे ते डिफेक्टिव्ह झालेलं आहे. ते त्या कुलपाला, मग ते कुलूप, आता पेशीने काय केलं, त्या कुलपावर हातोडे मारले 2, त्याचा आकार बदलला, आता ती किल्ली लागत नाही. अशा प्रकारे इन्शुलिन वाढतं, ग्लुकोज वाढतं. मग ते ग्लुकोज तुमच्या लघवीतून बाहेर जायला लागतं, तुमचं शरीर बारीक व्हायला लागतं, वजन कमी होतं, मसल झडायला लागतात. मग तुम्ही डॉक्टरांकडे जाता. मग उपाशीपोटी 220, जेवण झाल्यानंतर 240, असं डायग्नोज होऊन तुम्हाला डायबिटीसचा लेबल आम्ही लावतो. म्हणजे या सगळ्या गोष्टींना काय कारणीभूत आहे? वाढलेलं इन्शुलिन कारणीभूत आहे. इन्शुलिन वाढणे, इन्शुलिन रेझिस्टन्स, लठ्ठपणा आणि डायबिटीस ही एकाच प्रवासातले टप्पे आहेत, लक्षात घ्या. हे मी सांगितलं. इन्शुलिन कमी झालं तर उलट्या गोष्टी सुरू होतात. इन्शुलिनची लेवल कमी झाली तर पहिल्यांदा काय होईल, रक्तातली ग्लुकोज वापरली जाईल, मेंदूपुरती ठेवून बाकीची पेशी वापरतील. तरी तुम्ही काही खाल्लं नाही तर काय होतं, यकृतामधलं ग्लायकोजन ब्रेकडाऊन होऊन 300-400 कॅलरीज तुमचं एक 4-5 तास त्याच्यात काम निघून जाईल. आणि तरी तुम्ही काही खाल्लं नाही समजा तर काय, मग पुढे मग तुमची चरबीला हात लागेल, मग तुमच्या शरीरात जे फॅट आहे त्याला हात लागेल आणि तुमचं फॅट बर्निंग सुरू होईल. म्हणजे ज्याला कोणाला आपलं पोट कमी करायचं आहे, ज्याला कोणाला आपलं वजन कमी करायचं आहे, त्याला काय करावं लागेल, इन्शुलिनची लेवल कमी करायला लागेल. आता सगळे बुद्धिमान लोक आहेत. कमी खाऊन होणार आहे का? कमी खाल्ल्याने इन्शुलिनची लेवल कमी होणार आहे का? नाही. पण कमी वेळा खाण्याने मात्र होईल, बरोबर? कारण प्रत्येकाला एकच माप पडणार आहे. अर्धी पोळी खाल्ली तरी एकच माप, 2 पोळ्या खाल्ल्या तरी एकच माप. त्यामुळे तुम्ही आता जवळपास ते आता निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचलेले आहात. आता मी किती वेळा इन्शुलिन तयार करायचो? म्हणजे हे डाएट प्लॅन करायच्या आधी नाश्ता, चहा, दुपारी डिपार्टमेंटला गेलं की चहा, पुन्हा जेवण, मग चहा, 10-12 वेळा इन्शुलिन तयार करायचो. आणि माझं माप समजा 8 युनिटचं असेल तर मी 80 युनिट तयार करत होतो. आणि मला किती लागत होतं? 18 ते 32 युनिट लागत होतं. म्हणजे 50 युनिट इन्शुलिन मी जास्त तयार करत होतो. त्याच्यामुळे माझं शरीर चरबीला हात लावत नव्हतं आणि मी लठ्ठ झालो होतो. आणि मी काही नसतं केलं तर मला डायबिटीस पण झाला असता. आता तुम्ही बघा, तुम्ही लिहा, तुम्ही किती वेळा इन्शुलिन तयार करता. तुम्हाला कळेल की आपण 5 वेळा करतो, 6 वेळा करतो, काय असेल ते. चला, आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आता उपाय काय. मग तुमच्या लक्षात आलं की इन्शुलिन कमी करायचं आहे. कसं कमी करता येईल? जितकं कमी वेळा जेवाल तेवढं चांगलं, जितकं कमी वेळा खाल दिवसातून तेवढं चांगलं. आणि खाणं म्हणजे काय, अर्धा चमचा साखर घातलेला चहा पिला तरी एक जेवण आहे, लक्षात ठेवा. कारण 1 माप इन्शुलिन पडणार आहे. 2 बिस्किटे खाल्ले जाता जाता तरी 1 माप इन्शुलिन पडणार आहे. स्वयंपाकघरामध्ये मुठभर शेंगदाणे खाल्ले तरी 1 माप इन्शुलिन पडणार आहे. मिठाईच्या दुकानात गेल्यानंतर त्यांनी सॅम्पल म्हणून अर्धा पेढा हातावर ठेवला
तरी 1 माप इन्शुलिन पडणार आहे, लक्षात ठेवा. मग काय करायचं? उपाय तुम्हाला सांगतो आता, हे लिहून घ्यायला हरकत नाही. कडक भूक लागण्याच्या 2 वेळा तुमच्या ओळखा. खूप लोकांना ओळखूच येणार नाही, कारण आयुष्यामध्ये कडक भूक हा अनुभवच घेतलेला नाही. पण ठीक आहे, तुम्हाला नाही कळलं तर काय करा. 2 पॅटर्न जगामध्ये फेमस आहेत. एक आहे सकाळी 9 संध्याकाळी 6, दुसरा आहे दुपारी 12 साडेबारा रात्री 8:30 9. ते एक कुठला तरी पॅटर्न निवडा. हळूहळू ट्रायल अँड एररनी तुमचं ॲडजस्ट होईल आणि त्या 2 वेळा निवडा, त्या 2 वेळा जेवा. एकदा तुमच्या वेळा ठरल्या की त्या 2 वेळांना फिक्स जेवायचं. 15-20 मिनिटं इकडे तिकडे चालेल. 10ची वेळ आहे, 9:45 ते 10:15 जेवण सुरू करा. नाही तर पुन्हा ते स्टार्वेशन सिग्नलची भानगड होईल बरं का. 10ला जेवलं 12ला जेवलं तर असं नाही, त्या वेळेला जेवायचं. आम्ही तर असं सांगतो की कामासाठी जेवण ॲडजस्ट करू नका, जेवणासाठी काम ॲडजस्ट करा. कारण तुम्ही नीट राहिलात तर काम नीट राहील. आणि जेवायला काय 10 मिनिटं पुरतात. एकदा जेवायला बसलात की जास्तीत जास्त 55 मिनिटात जेवण संपवा. का? पुढे गेलात तर इन्शुलिन परत तयार होणार आहे. आपल्याला इन्शुलिन एकदाच तयार करायचं. 2दा जेवून इन्शुलिन 2दाच तयार होणार दिवसात, बेस्ट पॉसिबल. लगेच मला उद्या फोन, सर आमचं जेवण तर 15 मिनिटात होतं, 55 मिनिटं कसं काय जेवायचं? मी तुम्हाला 55 मिनिटं जेवायला सांगत नाही, मी तुम्हाला सांगतोय की जास्तीत जास्त 55 मिनिटं. का बरं 55 मिनिटं? खाण्याबद्दल लोकांच्या मनात खूप समज आहेत. माझ्या आजीने सांगितलंय की अक्रोड खाल्लं की बुद्धी वाढते. खा बाबा, काय हरकत नाही. ही बाई आता 70 वर्षाची आहे, पण खा. अक्रोड खायचं, अक्रोड खा, ड्रायफ्रूट खा, फळं खा, दूध प्या, जे काही करायचं ते करा, पण त्या 55 मिनिटात करा. पिझ्झा खावा असं वाटला, काही प्रॉब्लेम नाही, पार्सल आणा घरी, खा. कुठली गोष्ट खायची नाही असं नाही आहे, लक्षात घ्या. पण जे खायचं, मिठाईच्या दुकानात त्यांनी पेढा दिला सॅम्पल, ठेवून द्या तो पुडी बांधून खिशात, जेवताना खा. 55 मिनिटं वेळ आहे तुम्हाला, त्या 55 मिनिटात काय हवं ते खा. महत्त्वाची गोष्ट अजून, जेवताना शक्यतो गोड कमी खा. डायबिटीसवाल्यांतर खाऊच नका, पण इतरांनी पण जेवढं गोड कमी खाल, जेवढी साखर बंद कराल आयुष्यातली, तेवढं तुमचं आरोग्य चांगलं राहील. आता मॉडर्न सायंटिस्ट म्हणायला लागले आहेत की शुगर अँड इन्शुलिन आर रिस्पॉन्सिबल फॉर डायबिटीस. पूर्वी आपण जी म्हण आहे, साखरेचं खाणार त्याला देव देणार, त्याला पुढे आम्ही डायबिटीस असं आता लावतो. रॉबर्ट लस्टिक नावाचा सायंटिस्ट जो आहे UK मधला, तो गेली 20 वर्ष शुगर इंडस्ट्रीशी भांडतोय. तो असं म्हणतो की शुगर इज ॲडिक्टिव्ह. गोडघाशे लोक हे असतात, ते आज देखील गोड नाही मिळालं तर गुळाचा खडा खातात जेव्हा झालं तर. असतील तुमच्या इथे काही, कारण शुगर इज ॲडिक्टिव्ह. तो म्हणतो की 18 वर्षापर्यंत जसं तुम्ही दारू आणि सिगरेट विकायला परवानगी देत नाही, तसं साखर विकायला परवानगी बंद करा लहान मुलांना, असं तो म्हणतो. तर साखर कमी करा, फायदा होईल. जेवणातले प्रोटीन्स वाढवा, प्रथिनं वाढवा. जेवढं तुम्हाला प्रोटीन वाढवता येतील. कार्बोहायड्रेट कमी करा, प्रोटीन वाढवा. म्हणजे काय करा, जे लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांनी पोळी थोडी कमी करा, मोड आलेलं कडधान्य खा, सोया चंक्स खा, शेंगदाणे खा, पनीर खा, चीज खा, दूध प्या. पोळी भात कमी करा आणि हे पदार्थ वाढवा. त्याचा तुम्हाला वजन कमी करण्यामध्ये जास्त फायदा होईल. जे नॉनव्हेज आहेत त्यांना प्रश्नच नाही, तुम्ही अंडं खा, चिकन खा, मटण खा, सगळ्यामध्ये प्रोटीन्स आहेत. कार्बोहायड्रेट कमी करा, प्रोटीन्स वाढवा. खूप काही बदल करायची आवश्यकता नाही, पण थोडा बदल केला तरी तुम्हाला त्याचा फायदा दिसेल. काय सांगितलं मी डाएट प्लॅन? कडक भूक लागण्याच्या 2 वेळा ओळखा, त्या 2 वेळा जेवा, त्या 2 वेळा फिक्स ठेवा. 15-20 मिनिटं इकडे तिकडे चालेल. एकदा जेवायला बसलात की 55 मिनिटात जेवण संपवा. 2 जेवणांच्या मध्ये काहीही खाऊ नका. खूप या वाक्यावर खूप लोकांना दुःख झालं असेल की आता कसं आपलं कसं होणार. आता जेवताना शक्यतो गोड कमी खा आणि जेवणातले प्रोटीन्स वाढवा. हा डाएट प्लॅन आहे. पण थोडंसं मध्ये काय घेता येईल? पहिला प्रेफरन्स पाण्याला आहे. हवं तेवढं पाणी प्या, काही प्रॉब्लेम नाही. ताक पिऊ शकता, घरी बनवलेलं ताक, अमूल मस्ती नाही, कारण त्याच्यामध्ये ॲडेड इन्ग्रेडियंट असतात. कार्बोहायड्रेटचं प्रमाण नॅचरल ताकामध्ये 0.7% आहे, अमूल मस्ती 2.3% आहे, चालत नाही. म्हणजे अमूलचं नाव घेतलं मी, अनेक असे प्रॉडक्ट असतील बाजारात, प्रिझर्वेटिव्ह असतात, काही असतात, ते घेऊ नका, घरी बनवा. 2 चमचे त्याचं ग्लासभर ताक करायचं, हवं तेवढं प्या, 5 लिटर पिलात तरी हरकत नाही. ग्रीन टी, ब्लॅक टी आम्ही सांगत नाही घ्या म्हणून, तुम्हाला घ्यायचं तर घ्या. ज्याला दुधाचा चहा प्यायचा आहे त्याला 25% दूध, 75% पाण्याचा पातळ चहा तुम्ही पिऊ शकता. यापैकी कशामध्ये देखील साखर नाही टाकायची, शुगर फ्री टाकायचं नाही.
शुगर फ्रीने सुद्धा इन्शुलिन सिक्रेट होतं शरीरामध्ये, म्हणून शुगर फ्री किंवा इक्वल काय असतं ते घ्यायचं नाही कुठलंच. नारळ पाणी पिऊ शकता, टोमॅटोचे एक दोन फोडी खाऊ शकता, जास्तीत जास्त 24 तासामध्ये एक टोमॅटो खायला परवानगी आहे. लाल अक्षरात मुद्दाम लिहिलेलं आहे, फॉर बेस्ट रिझल्ट्स आधेमध्ये काही खाऊ नका, पाण्यावर काम चालवा. काय कशासाठी सांगितलं सगळं? आणि हे कसं कळलं आम्हाला? एखाद्या पदार्थाने इन्शुलिन सिक्रेट होतं की नाही हे कळण्यासाठी काय करावं लागतं? समजा तुम्हाला कोरफडचा रस बघायचा आहे, तो रसाचा ग्लास घेऊन जायचं लॅबमध्ये, तुमचं रक्त द्यायचं पहिलं. समजा ते रक्त तुम्ही 8 वाजता दिलं, मग तो ग्लासभर तुमचा ज्यूस पिऊन टाका. मग 8 वाजून 10 मिनिटांनी परत ब्लड द्यायचं आणि 9 वाजता परत ब्लड द्यायचं आणि 3 सॅम्पलचं इन्शुलिन बघायचं किती येते. समजा पहिल्या सॅम्पलमध्ये 10 आहे, मग 12 झालं, मग 16 झालं. याचा अर्थ काय की इन्शुलिन तयार होत आहे, हा पदार्थ खाऊन चालणार नाही. समजा आधी 12 होतं, मग 10 झालं, मग 8 झालं. याचा अर्थ इन्शुलिन तयार होत नाही, तो पदार्थ तुम्ही घेऊ शकता. हे पदार्थ कळण्यासाठी मी 18 पदार्थ खाऊन 54 वेळा ब्लड देऊन 40,000 रुपये खर्च करून हे ज्ञान मिळालं की हे पदार्थ खाल्ल्याने इन्शुलिन तयार होत नाही. हे का सांगितलं? की याच्या पुढे मला वेगळा पदार्थ विचारायचा नाही की सर हे चालेल का. हां, तर तुम्हाला मी सांगितलं काय करायचं, स्वतः तपासून घ्यायचं. नाही झालं सिक्रेट इन्शुलिन तुमच्यात, घ्या. झालं तर घ्यायचं नाही, मला विचारायचं नाही. एवढे पदार्थ फक्त अलाउड आहेत, हे सोडून काही विचारायचं नाही. आणि हे तुम्हाला स्टॉप गॅप अरेंजमेंट आहे. आज तुम्ही सगळे चार्ज झाले. आता दीक्षित सरांनी सांगितलं घरी गेलं की हे करायचंच आपल्याला. 25% लोक वाटेत पंक्चर होतात, 25% लोक घरी गेल्यावर पंक्चर होतील. बायकोने काही ठेवलं समोर गोडाचे पदार्थ, बायको म्हणते तुमचं 2दा जेवण झालं की आता कशाला. तर तुम्हाला एक 15 दिवस गाडी या रुळावरून त्या रुळावर खडखड खडखड होईल म्हणून तुम्हाला ही सोय केलेली आहे. लक्षात ठेवा. बेस्ट काय, 2 वेळा जेवा. आणि असं होईल तुमच्या बाबतीत, लक्षात घ्या. आमचा डाएट प्लॅन फॉलो करणारे लोक तुम्हाला सांगतील की तुम्हाला खावंसंच वाटत नाही इतर वेळेला, 2 वेळा बरोबर भूक लागते आणि तुम्हाला जेवणाचा खरा आनंद कळतो. मी जेव्हा कॉलेजला डबा घेऊन जायचो तेव्हा बायको मला मुद्दाम विचारायची की आजची भाजी कशी झाली होती वांग्याची. मी सांगतो छान झाली होती. मग ती सांगायची की भाजीच दिली नव्हती वांग्याची. काम म्हणून खायचो. आता मी एवढं सांगू शकतो की मोहरी जास्त झाली आहे का हळद जास्त झाली फोडणीत, कारण तुम्ही एक प्रत्येक घास एन्जॉय करता, हे लक्षात घ्या. त्यामुळे 2 वेळा जेवा, हे सगळं सांगितलं. मध्ये मध्ये काय खायचं ते पण सांगितलं, परवानगी तेवढ्याचीच आहे. संभाव्य अडचणी काय काय येऊ शकतात. सगळ्यात मोठी अडचण, सकाळचा साखरेचा चहा कसा सोडू. जसं ते इंद्राला त्याचं आसन सोडताना जेवढं दुःख होत नाही तेवढं या लोकांना चहा सोडायचा प्रॉब्लेम येतो. पण तुम्हाला माझाच अनुभव सांगतो. मी MD करत असताना दिवसाला कमीत कमी 20 कप चहा प्यायचा साखरेचा. आज मला सकाळी उठल्यानंतर दुपारी 12:30-1 वाजेपर्यंत मला चहाची आठवण सुद्धा होत नाही. तुम्ही फक्त 7 दिवस बिन साखरेचा चहा प्या रोज, तुम्हाला 8व्या दिवशी साखरेचा चहा आवडणार नाही, ह्याची मी तुम्हाला खात्री देतो. त्यामुळे हा प्रश्न जो आहे हा फक्त मानसिक लक्षात ठेवा. इट इज अ मेंटल ब्लॉक. 7 दिवस द्या, आपोआप जाईल. चक्कर येईल का काही लोक. लक्षात घ्या, 70 किलो वजनाच्या माणसामध्ये कमीत कमी 13 किलो चरबी आहे. या 13 किलो चरबीतून 1,20,000 कॅलरीज मिळतात, ज्याच्यामध्ये तुम्ही काही नाही खाल्लं, फक्त पाणी पिलं तरी 60 दिवस मरणार नाही. हे मी लिहून देतो. 60 दिवस मरणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे चक्कर फिकर काही येत नाही, सगळं मानसिक आहे. पाणी प्या भरपूर, काही प्रॉब्लेम नाही. सगळे तज्ज्ञ ब्रेकफास्ट करायला सांगतात. मध्ये मध्ये येतं पोस्ट, ब्रेकफास्ट लाईक ए किंग वगैरे म्हणतात ना, आहे ती म्हण. लोक म्हणतात आपल्याकडे तर असं सांगितलेलं आहे. म्हटलं आपल्याकडे कुठे, इंग्रजी म्हण आहे. ब्रेकफास्ट लाईक ए किंग ही म्हण आपली थोडीच आहे, राणीची म्हण आहे ती. या डाएट प्लॅनमध्ये आम्ही तुम्हाला काहीही बंद करायला सांगत नाही. आम्ही तुम्हाला नॅचरल गोष्ट सांगतोय की जेव्हा तुम्हाला भूक लागते त्यावेळेला खा. त्याला ब्रेकफास्ट म्हणा, लंच म्हणा, डिनर म्हणा, ब्रंच म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. तुम्हाला 9ला भूक लागते ना, 9ला जेवून घ्या. म्हणजे ब्रेकफास्ट स्किप करायला आम्ही सांगत नाही आहे. भूक लागली की खा असं आम्ही सांगतोय, जे नॅचरल आहे. तुम्ही भूक नसताना खाल्लं तर तुमचे ज्यूस सिक्रेट होणार नाही, गॅस्ट्रिक ज्यूस. तुम्हाला इनडायजेशन होणार. मला कधीच सकाळी भूक लागली नाही, मला बळजबरी खाऊ घातलं तर मला इनडायजेशन होणार. आणि ज्याला सकाळी भूक लागते त्याला खाऊ नाही दिलं त्याला ॲसिडिटी होणार. हे लक्षात घ्या. काही स्किप करायचं नाही आहे.
भूक लागण्याच्या वेळेला आपले जेवण घ्यायचं, लक्षात ठेवा. दोनदा भूक लागते, दोनदा खायचं. स्नायू झडतील का? मी सांगितलं प्रोटीनला कधी हातच लागत नाही. उपासमार झाली आठवडाभर जास्त तरच प्रोटीनचा हात लागेल, तेवढं काही तुमचं होत नाही कधी. ॲसिडिटी होईल का? ॲसिडिटीचं अगदी साधं सोपं. आमच्या सक्सेस स्टोरीजपैकी निम्म्या सक्सेस स्टोरीज या ॲसिडिटी गेली अशा आहेत. बरं, फक्त मी एक इंटेरिम तुम्हाला सांगतो की एक 10 मिनटं अजून लागण्याची शक्यता आहे. थोडं व्याख्यानामध्ये अजून 10 मिनटं आपल्याला जास्त बसायला लागण्याची शक्यता आहे. ॲसिडिटी होईल का? जेव्हा तुम्ही खाता तर ॲसिडचं पण तसंच आहे, इन्शुलिन सारखं. पहिलं सिक्रेशन 1 मिलीलिटर किंवा काय असेल तुमचं येणार आहे शरीरातलं. मग ते 1 मिलीलिटर तुम्ही जर 2 बिस्किट खाल्ले तर त्यातलं अर्धा मिलीलिटर वापरलं गेलं आणि अर्धा मिलीलिटर उरून राहिलं. ते तुम्हाला ॲसिडिटी करतं. कारण शरीराला ॲसिड प्रोडक्शनचं ॲडजस्टमेंट करायला वेळच मिळत नाही. तुम्ही जर व्यवस्थित जेवून घेतलं तर काय होतं, शरीराला कळतं की 3 पोळ्या खाल्ल्यात, माझा अजून 4 ml ॲसिड तयार करू, काम संपवून टाकू. त्यामुळे या डाएट प्लॅननी तुमची ॲसिडिटी जाते हे लक्षात ठेवा. ज्या कोणाला ॲसिडिटी आहे त्यांची ॲसिडिटी जाणार. फक्त काय करायचं, कडक भूक लागणार त्या 2 वेळा जेवायचं, हे महत्त्वाचं. 9ला भूक लागली आणि 11पर्यंत घरचं कामं करत राहिले, मुलांचे डबे ह्याचे डबे, मग डोकं दुखायला लागलं, असं होणार. कोणाचाही विचार करू नका, तुमचं तुम्ही, कारण तुम्ही टिकलात तर सगळं टिकणार आहे पुढे. भुकेच्या वेळेला जेवून घ्या, फार महत्त्वाचं. चालायला वेळ नाही. आमचे सॉफ्टवेअरचे लोक आज मला वेळ चालायला वेळ नाही म्हटलं ठीक आहे, मग नंतर हॉस्पिटलमध्ये वेळ काढा. वेळ नाही असं जगात तुमच्या आयुष्यातला वेळ मर्यादित आहे. वर्तमानातून घ्या नाही तर भूतकाळात भविष्यकाळातून घ्या, लक्षात घ्या. आज चालला नाहीत, ICU मध्ये 7 दिवस ॲडमिट होऊन तो वेळ कॉम्पेन्सेट करावा लागेल. असं कोणीच नाही की ज्याला एवढा वेळ नाही. वेळ काढा, कधीही चाला, काही प्रॉब्लेम नाही. किंवा वेळ तुम्हाला जो लागतो तेवढा तुम्ही घ्या. गोळ्या घ्यायच्या असतात काही लोक. आम्हाला तर ते हायपोथायरॉइड आजकाल त्याचं एक मोठं एपिडेमिक आहे. 40च्या पुढची बाई म्हटली की निम्म्या लोकांना हायपोथायरॉइड आहे. काही प्रॉब्लेम नाही, हायपोथायरॉइडची गोळी घ्या, डाएट प्लॅन करा, काही होत नाही, तुमचंही वजन कमी होणार. ब्लड प्रेशरच्या गोळ्या आहेत, त्याने आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की ते 2 बिस्किटाबरोबर खा. असं कुठलाही डॉक्टर सांगत नाही. तुम्ही त्यांना विचारता, त्यांनी गोळ्या लिहून दिल्या की सर हे चहाबरोबर घेतलं चालेल का? ते म्हणतात घ्या. तुम्ही त्यांना जर असा प्रश्न विचारला की डॉक्टर ह्या गोळ्या घेण्यासाठी काही खाण्याची आवश्यकता आहे का, तर 90% औषधांना असं काही खाण्याची आवश्यकता नसते. त्याच्यामुळे तुम्ही ते घेऊ शकता. बऱ्याचशा गोळ्या दिवसातून 2दाच असतात, त्या 2 जेवणामध्ये घ्या 55 मिनिटात, काही अडचण नाही. त्यामुळे तो पण काही प्रश्न नाही. फळे कधी खाऊ, दूध कधी पिऊ असा एक प्रश्न असतो. तर जेवणाची सुरुवात फळांनी करा 55 मिनिटात, आधी फळं खा. आणि तुम्हाला दूध प्यायचं तर तुम्ही दूध शेवटी प्या 55 मिनिटात. तुम्हाला फळांची फारच प्रेम असेल फळांविषयी तर एक जेवण फळांचंच करा फक्त, दुसरं काहीच खाऊ नका. रात्री जेवण फक्त फळं खा, काही प्रॉब्लेम नाही, सगळं अलाउड आहे. त्यामुळे हे कुठल्याही अडचणी तुमच्या डाएट प्लॅनमध्ये येता कामा नये. लक्षात घ्या, वजन कमी करण्याचा कोणताही शॉर्टकट नाही. कोणत्याही औषधाने कायमस्वरूपी वजन कमी होत नाही. इंटरनेटवर विकल्या जाणाऱ्या स्लिम स्वेट बेल्ट, ते तुम्ही धडधड धडधड करतात आणि घाम आला की तुम्हाला वाटतं अर्धा किलो कमी झालं, ते पाणी पिलं की पुन्हा वाढतं, पैसे जातात फक्त. तुमचं वजन तुम्हालाच कमी करायचं आहे, दुसरं कोणी करू शकत नाही. महत्त्वाचं लक्षात घ्या, डाएट प्लॅन सुरू केला उद्यापासून, 3 दिवसांनी मला फोन, सर 3 दिवस झाले अजून काहीच नाही. वजन वाढवायला काही वर्ष लागले. 25व्या वर्षी 50 किलो होतं, आता ते 75 झालेलं ना 20 वर्षांनी. मग घालवायला 1-2 वर्ष द्याल की नाही? असं काही ते जादूची कांडी नाही आहे की आत्ता केलं लगेच उद्या कमी झालं, असं नाही. असं केलं तर तुमचे केस गळतील आधी. असे क्रॅश प्रोग्राम आहेत बाजारामध्ये उपासमार करून करणारे. तुम्हाला सुरकुत्या पडतात, केस गळतात, हे लक्षात घ्या. ते करायचं नाही आहे. तुम्ही एका चांगल्या मार्गावर चालत राहा, तुमचा टप्पा पोस्ट येणारच आहे, ध्येय गाठाल तुम्ही. त्यामुळे 3 महिने डाएट प्लॅन, कुठलाही डाएट प्लॅनचा इफेक्ट बघायचा असेल तर कमीत कमी 3 महिने प्रामाणिकपणे करणं तो आवश्यक आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे परिणाम दिसायला लागतील, आधी पण दिसतील. 2 तपासण्या मी करायला सांगितले की डायबिटीसच्या लोकांनी HbA1c आणि फास्टिंग इन्शुलिन या 2 तपासण्या करायच्या, रिपोर्ट मला पाठवायचे, मगच डाएट प्लॅन करायचा. मला न विचारता डाएट प्लॅन केला आणि रस्त्यात चक्करून पडलात तर डॉक्टर दीक्षित जबाबदार नाही. आता HbA1c मुळे काय कळतं आम्हाला, 5.6 पर्यंत सामान्य स्थिती आहे, नॉर्मल माणसं. 5.7 ते 6.3 ला आम्ही प्री डायबिटीस म्हणतो, मधुमेह पूर्व अवस्था. या अवस्थेत तुमचं जर निदान झालं तर तुम्हाला आयुष्यात कधी डायबिटीस होणार नाही, तुम्ही हा डाएट प्लॅन केला तर, लक्षात घ्या. डायबिटीस प्रिव्हेन्शन होऊ शकेल. फास्टिंग इन्शुलिन 2 ते 25 ही नॉर्मल रेंज असं पॅथॉलॉजिस्ट म्हणतात. पण जेव्हा तुम्ही उपाशी आहात तेव्हा तुमचं इन्शुलिन किती असायला पाहिजे, जितकं शून्याच्या जवळ तेवढं चांगलं.
तर मी 4 वर्ष करतो, 4-5 वर्ष माझं इन्शुलिन 4.5-5 असतं. तेच पूर्वी असायचं 14-15 असायचं. ते कमी झालं. काय याचा अर्थ काय की कमी इन्शुलिनमध्ये माझं काम चालतंय. आता सेन्सिटिव्हिटी टू इन्शुलिन वाढलेली आता. तर 2 ते 25 तुमचं इन्शुलिन 10पेक्षा कमी असायला हवं. 10च्या वर असेल तर बऱ्याच देशात त्याला प्रीडायबिटीस म्हणतात, लक्षात घ्या. तर या 2 तपासण्या करणं आवश्यक आहे. या तपासण्यांचे भाव खूप जास्त होते. महाराष्ट्रामध्ये अजूनही मुंबईला तुम्ही गेलात तर 1600 रुपये घेतात, 1700 रुपये घेतात. सुदैवाने या कॅम्पेनमुळे या तपासण्यांचे भाव जे आहेत ते पुण्यामध्ये तरी 600 रुपयावर आलेले आहेत. आणि इथे गोलविलकर लॅब एक आहे, धांडेंच्या काही लॅब आहेत. हे सगळे लोक आपल्याला कॅम्पेनच्या लोकांना 600 रुपयाच्या 2 तपासण्या करून देतात. आमचं कॅम्पेन म्हणून कुठली लॅब नाही, कुठला डॉक्टर नाही, पण आम्ही त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी या कमी दरामध्ये स्टँडर्ड लॅब आहेत, मला माहिती आहे की पुण्यातले या चांगल्या लॅब आहेत, तर हे 600 रुपये आता द्यायला लागले. त्यामुळे लातूर, औरंगाबाद, नांदेड, महाराष्ट्राचा सगळा भाग, नागपूर, मुंबई सोडून हे रेट आता कमी झाले. हाही कॅम्पेनचा एक चांगला फायदा झाला असं म्हणायला हरकत नाही. कारण मी त्यांना सांगितलं की लोक येतील या कॅम्पेनमधून, मला कधीच आत्ता 1 पैसा नको आहे, उद्या पण नको असणार आहे. जे काय द्यायचं ते पेशंटलाच द्या. आणि त्यामुळे ते 1200चे रेट 600वर आले, हे लक्षात घ्या. तर हे असं घडलेलं आहे. या 2 तपासण्या करा. डायबिटीसवाल्यांनी तर करा, इतरांनी पण करून घ्या. तुम्हाला कळेल की तुम्ही प्री डायबिटिक आहात किंवा नाही. मी जे सांगतो याला काही आधार आहे का? आयुर्वेदाने म्हटलं द्वौ काल भुंजती, दिवसातून 2दा जेवा. वेदांमध्ये असं लिहिलेलं आहे की जो दिवसातून 2दा जेवेल त्याला उपासाचं पुण्य मिळेल. जैन धर्मात, जैनिझम मध्ये काय म्हटलेलं आहे, ब्यासना नावाची कल्पना आहे की एकदा बसलात की जेवून घ्या, असं 2दा करा दिवसातून. आणि जैन धर्माने तर 48 मिनिटात जेवण आटपा असं सांगितलेलं आहे. आम्ही 7 मिनिटाचा ग्रेस पिरियड दिलेला आहे. मला एका जैन मुनीने सांगितलं की हमारे पास या 48 मिनिट का आहे. बरोबर आहे. डॉक्टर हर्बर्ट शेल्टन यांचा एक रेफरन्स मला सापडला. ते काय म्हणतात, द एन्शंट ग्रीक्स. द ग्रीक म्हणजे आपल्याला ते एकदम योद्धे, बॉडी बिल्डर, शरीर सौष्ठव म्हणजे कोणतं ग्रीक लोक. जगात आत्तापर्यंत कुठल्याही की जात जन्माला आली असेल तर ती ग्रीक, जे सगळ्यात चांगले होते. द फायनेस्ट ऑफ पीपल फिजिकली अँड मेंटली दॅट एव्हर लिव्ड एट बट ओनली 2 meals. ते फक्त 2दा जेवायचे म्हणून ते तसे होते असं डॉक्टर हर्बर्ट शेल्टन म्हणतात. म्हणून सहज मी फोटो पाहिले आपले, राम, कृष्ण, महावीर, ग्रीक लोकांचे फोटो पाहिले. काय दिसलं मला, एकालाही ढेरी नाही. ज्याला आम्ही देव म्हणतो त्याला कोणाला ढेरी नाही, आणि ज्याला राक्षस म्हणतो त्याला मात्र ढेरी आहे. तुम्ही ठरवा आपल्याला काय व्हायचं आहे. पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे. आता तुम्ही नॅचरली म्हणाल की आम्ही सगळे 21व्या शतकातले पुण्यातले विद्वान लोक, तुम्ही आम्हाला काय सांगता आयुर्वेदातलं आणि जुनं, म्हणून तुमच्यासाठी काही नवीन आणलेलं आहे. डॉक्टर मॅटसन नावाचा सायंटिस्ट फेमस आहे. तुम्ही डॉक्टर मॅटसन असं गुगलवर टाकलं तुम्हाला एक 50-100 आर्टिकल मिळतील वाचायला. मॅटसन एक आर्टिकल पब्लिश केलं, मील फ्रिक्वेन्सी अँड टायमिंग इन हेल्थ अँड डिसीज. किती वेळा खाता आणि कधी खाता याचा आरोग्यावर आणि रोगावर काय परिणाम होतो. मॅटसन काय म्हणतो बघा. मॅटसन असं म्हणतो, द मोस्ट कॉमन इटिंग पॅटर्न इन मॉडर्न सोसायटी इज 3 meals plus snacks every day is abnormal from an evolutionary perspective. असं मॅटसन म्हणतो की उत्क्रांतीच्या दृष्टीने बघायला गेलं तरी 3 जेवणं आणि 1 नाश्ता हे अनैसर्गिक आहे असं मॅटसन म्हणतो. आता अजून एक तुम्हाला आणखीन एक स्टडी सांगतो. बऱ्याच वेळा तुमचे डायबेटॉलॉजिस्ट तुम्हाला सांगत नाहीत, ते तुम्हाला सांगतोय. रहस्य काय? रहस्य डायबिटीज प्रिव्हेन्शन प्रोग्राम नावाचा एक मोठा प्रोग्राम झाला. त्याच्यामध्ये 3234 लोकांचा त्यांनी असा प्रॉस्पेक्टिव्ह स्टडी केला. कशासाठी? डायबिटीस प्रिव्हेंट करण्यासाठी, की डायबिटीस किती लोकांना होत नाही. काय सापडलं त्यांना? हेडिंग दिलंच आहे मी की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन इज बेटर दॅन मेटफॉर्मिन. तुम्हा लोकांना ग्लिसिफेज, ग्लायकोफेज, अमुक फॉर्मिन, तमुक फॉर्मिन नावाच्या ज्या गोळ्या चालू आहेत, मेटफॉर्मिन, त्याच्यापेक्षा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन चांगलं आहे असं जागतिक संशोधनामध्ये सिद्ध झालेलं आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणते. हा पेपर तुम्हाला फेब्रुवारी 7, 2002 न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन मध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. हा अगदी वेल रेप्युटेड पेपर आहे. भूक मानसिक आहे, लक्षात घ्या. भुकेपेक्षा नेहमी कमी खा. भुकी तो सदा सुखी असं म्हटलेलं आहे. आयुर्वेदाने सांगितले जठराचे 4 भाग करा. 2 भागात अन्न, 1 भागात पाणी, 1 भागात हवा. आपल्या संतांनी सांगून ठेवलंय, एकदा जेवतो तो योगी, 2दा जेवतो तो भोगी आणि 3दा जेवतो तो रोगी. सगळं माहिती आहे आपल्याला. हो, फक्त कोणीतरी आठवण करून द्यायची आवश्यकता आहे, बाकी काही नाही. आपल्या संतांनी सगळं सांगितलंय.
मग आपण काय योगी पण नाही आणि आपल्याला रोगी पण व्हायचं नाही. मग भोगी म्हणून दोनदा जेवायला हरकत नाही. मग सांगायचं काय की तुम्ही मॅटसनचं ऐका, जिचकरांचं ऐका, दीक्षितांचं ऐका, वेदांचं ऐका, सगळे लोक एकच सांगतात दिवसातून दोनदा जेवा, त्यातच तुमचं भलं आहे. मेंदूमध्ये तहान आणि भुकेचे सेंटर जवळ आहेत, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटतं भूक लागली, प्रत्यक्षात ती तहान लागलेली असते. त्यामुळे असं वाटलं तर पहिल्यांदा ग्लासभर पाणी प्या. 99% वेळा तुम्हाला कळेल की ती तहानच होती, भूक नव्हती. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आता व्यायामाविषयी लक्षात घ्या, नुसता व्यायाम करून कोणाचं वजन कमी होत नाही. कारण 60 किलोचा माणूस जर 5 किलोमीटर पळाला तासभरात तर त्याचे 400-450 कॅलरीज बर्न होतात, आणि त्यांनी 2 समोसे खाल्ले तर त्याला 500 कॅलरी मिळतात. म्हणजे तासभर पळाल्याचं काय, त्याला उत्साह असतो. पळून आला की सगळ्या क्रिकेटच्या ग्राउंडच्या बाजूला समोसे, चहावाले, पोहेवाले बसलेले असतात, आणि तुम्ही ते घामान निथळून आले की त्यांना एकदम उत्साह येतो. आप बॉस खाव म्हणतात. आणि आपण एकदम सुडो सिक्युरिटीमध्ये असतो की आपण आता व्यायाम केला आणि 2 समोसे खाल्ले की 500 कॅलरी बसल्या. त्यामुळे व्यायाम करून नुसतं कोणाचंही वजन कमी होत नाही. डाएटचं रेस्ट्रिक्शन करावं लागतं. म्हणून आम्ही एक साधा सोपा व्यायाम सांगितला. काय, यासाठी तुम्हाला मशीनची गरज नाही, कोणाची गरज नाही. 45 मिनिटात 4.5 किलोमीटर चाला. म्हणजे काय, 6 किलोमीटर्स पर आवर. रोज करायची आवश्यकता नाही, आठवड्यातून 5 दिवस करा. वीकेंड ऑफ घ्यायला हरकत नाही, पण सुरुवात करताना वीकेंड ऑफचा विचार करू नका, कारण तसा केला तर 3च दिवस होईल. प्लॅन 7 दिवसाचा करा, आपोआप 5 दिवस होईल. काय करायचं, 4.5 किलोमीटर. मग तुम्हाला कसं कळेल आपला स्पीड किती आहे? कोणाचा फोन आला मोबाईलवर, त्यांनी विचारलं पाहिजे की काय व्यायाम चालू आहे का. तुम्हाला धाप लागली पाहिजे, तुमचा हार्ट रेट वाढला पाहिजे, त्याला व्यायाम म्हणायचा. नाही तर आमच्याकडे लोक फिरतात, त्यांच्या मागे तुम्ही 1 राऊंड जर मारली काकू मावशीच्या मागे, तर घरातले सगळे प्रश्न तुम्हाला समजतात एका राऊंडमध्ये. सुनेचं काय चाललंय, मुलगा कसा झालेला वगैरे वगैरे वगैरे. आणि काही पुरुषांचं आणखीन गंमत असते. आता बायकांची एक गंमत सांगायची राहिली की आपलं ग्राउंडवर गेलं पाहिलं तर निळ्या सँडल, निळे कपडे, निळी क्लिप. पण अरे हे फिरायला येताना एवढं मॅचिंगची आवश्यकता काय? बरं, बघितलं तरी प्रॉब्लेम, नाही बघितलं तरी प्रॉब्लेम. एवढं सगळं केलं कोणी बघितलं नाही तोही प्रॉब्लेम. बरं, पुरुषांची वेगळी गंमत आणखी. आता सगळे लोक असे फिरतात किंवा असे, तुमच्याकडे काय असेल की पद्धत, काही लोक उलटे फिरतात. मला कळतच नाही बा ह्या लोक असे काय फिरत असतील. मग तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येतं की या माणसाने नवीन बूट घातलेत नायकेचे. मग आपण त्याला म्हणतो बॉस कितने के लिए, म्हणतो वैसे तो 7,000 के है, डिस्काउंट मिलने से 3,500 में मिल गया म्हणतो. बस त्याला असं 4 लोकांनी विचारलं त्या दिवशी की तो महिनाभर व्यायामाला येत नाही, त्याचं काम झालेलं आहे. तर असा व्यायाम नाही. व्यायाम म्हणजे गॉसिप नाही, व्यायाम म्हणजे टिंगलटवाळ्या नाही, व्यायाम म्हणजे व्यायाम. तुमचा हार्ट रेट वाढला पाहिजे, लक्षात ठेवा. 45 मिनिटं सलग व्यायाम करायला पाहिजे. सकाळी 20 मिनिटं, संध्याकाळी 25 मिनिटं करू नका, कारण पहिले 30 मिनिटं तुमचं ग्लुकोज जळणार आहे फक्त, त्याच्यानंतर फॅटला हात लागणार आहे. त्याच्यामुळे सलग व्यायाम करा. व्यायाम सगळ्यांना आवश्यक आहे. आम्ही तो घरात सगळी कामं करतो, धुणं भांड्यापासून सगळं करतो, आम्हाला काय व्यायामाची गरज आहे? कष्ट आणि व्यायाम हे वेगळ्या गोष्टी. एक्झरसाइज अँड एक्झर्शन आर डिफरंट. रस्त्यावर दगड फोडणाऱ्या मजुराला पण हार्ट अटॅक येतो, कारण त्याचं एकच एक क्रिया करून तेवढे मसल डेव्हलप होतात. म्हणून व्यायाम सगळ्यांना आवश्यक आहे, आणि व्यायाम कधीही करता येतो. मला माहिती आहे की झालं व्यक्ती कुठे म्हणेल सर सकाळचा व्यायाम चांगला असतो असं म्हणतात, तुमचं काय मत आहे? आता मला एवढं व्याख्यान दिल्यावर लक्षात आलं की असं विचारणारा माणूस हा 9 वाजता उठणाऱ्यापैकी असतो. आणि मग त्याला आपण सांगितलं नाही सकाळचा व्यायाम चांगला असतो, तो म्हणतो मी करू शकत नाही, मी 9ला उठतो. काही काळजी करू नका, दुपारी करा, रात्री करा, मध्यरात्री करा, केव्हाही करा, व्यायामाला काही बंधन नाही. लोकांना नाही ऑक्सिजन कमी असतो. म्हटलं गेल्या लाखो वर्षात कमी नाही झाला, आता कसं कमी होणार आहे? तर व्यायाम कधी करता येतो लक्षात ठेवा. जेवणात काय असावं? आपलं महाराष्ट्रीयन जेवण अतिशय उत्तम आहे, यात काही फार फेरफार करायची आवश्यकता नाही, फक्त प्रोटीन्स वाढवा एवढंच मी सांगेन. ओके, आता थोडक्यात शास्त्रीय पुरावा सांगतोय. तुम्ही जर डॉक्टर दीक्षित म्हणून गुगलवर टाकलं तर तुम्हाला माझे रिसर्च पेपर्स मिळतील. एक पेपर आहे इंटरनॅशनल जर्नल ऑफ क्लिनिकल ट्रायल्स ऑगस्ट 2014, ईटिंग फ्रिक्वेन्सी अँड वेट लॉस रिझल्ट्स ऑफ 6 months फॉलोअप ऑफ ए पब्लिक हेल्थ कॅम्पेन ॲट औरंगाबाद. काय रिझल्ट आहे? 428 लोकांवर आम्ही फॉलो केलं 6 महिने. 6 महिन्यामध्ये सरासरी 6.8 किलो वजन कमी झालं. रेंज किती आहे? 3 किलो ते 22 किलो. काही लोकांचं 22 किलो कमी झालं, काही लोकांचं 3 किलो कमी झालं. तुम्ही 3 किलो जरी असलात तरी कमी होणार आहे, 22 किलो असलात तर मग एकदम लक्षणीय कमी होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं
पोटाचा घेर 3.5 सेंटीमीटर कमी झाला ॲव्हरेज, रेंज 1 सेंटीमीटर ते 10 सेंटीमीटर, 4-4 इंच लोकांची पोटं कमी झाली आहेत. तर हा सायंटिफिक पेपर तुम्हाला अवेलेबल आहे. डायबिटीज प्रिव्हेन्शन कसं होतं याच्यात, इटिंग फ्रिक्वेन्सी अँड फास्टिंग इन्शुलिन लेवल, एक केस रिपोर्ट फ्रॉम औरंगाबाद पब्लिश झाला, इंटरनॅशनल जर्नल ऑफ हेल्थ सायन्सेस अँड रिसर्च, ऑगस्ट 2014. तुम्हाला सांगितलं मी इन्शुलिनचं प्रमाण वगैरे काय असतं ते. एक आयुर्वेदिक डॉक्टर माझ्याकडे आला 48 वर्षाच्या, त्यांचं फास्टिंग इन्शुलिन होतं 24.4. त्यांनी 1 वर्ष हा डाएट प्लॅन केला, त्यांचं फास्टिंग इन्शुलिन 5.4 झालं. म्हणजे काय, जे काम करायला त्यांच्या शरीराला 24.5 युनिट इन्शुलिन लागत होतं ते काम आता 5.5 युनिटमध्ये व्हायला लागलं. म्हणजे काय झालं, शरीर इन्शुलिनला सेन्सिटिव्ह झालं, म्हणजेच त्यांचा डायबिटीस लांब गेला. वजन तर कमी झालं 6 किलो बोनस. हा एक महत्त्वाचा रिसर्च पेपर आता पब्लिश होतोय इन प्रेस, त्याची कॉपी पब्लिश झाली आहे ऑक्टोबर-डिसेंबर 2017, इंटरनॅशनल जर्नल ऑफ क्लिनिकल ट्रायल्स, इथे हा पेपर पब्लिश होतोय. काय नाव आहे त्याचं, इफेक्ट ऑफ इटिंग फ्रिक्वेन्सी ऑन प्री डायबिटीज स्टेटस, ए सेल्फ कंट्रोल प्रिव्हेंटिव्ह ट्रायल. आणि लाल अक्षरात मुद्दाम लिहिलंय मी, हु इज माय को ऑथर, डॉक्टर संजीव इंदुरकर, मराठवाड्यात मधला पहिला डायबेटॉलॉजिस्ट, हा त्याचा को ऑथर आहे. काय निष्कर्ष आहे, 48 लोकांचा आम्ही हा स्टडी केला, 33 पुरुष 15 महिला, 3 महिने त्यांनी हा डाएट प्लॅन केला आणि 4.5 किलोमीटर चालले. सगळ्यांचं HbA1c कमी झालं. तुम्हाला माहिती आहे HbA1c 5.7 to 6.3 प्री डायबिटीस आहे, सगळ्यांचं कमी झालं. सर्व रुग्ण 48च्या 48 रुग्ण प्री डायबिटीस स्टेजमधून नॉर्मल स्टेजला आले. हा निष्कर्ष कोण सांगते माझ्याबरोबर, एकटा डॉक्टर दीक्षित सांगत नाही, डायबेटॉलॉजिस्ट, रिनाउंड डायबेटॉलॉजिस्ट फ्रॉम मराठवाडा इज ॲग्रिंग अँड इज अ को ऑथर. लक्षात घ्या. हा दुसरा पेपर पब्लिश झाला, डायबिटीज रिव्हर्सल. लक्षात घ्या, आता मी जे बोलतोय याच्या पुढे ते अतिशय जबाबदारीने बोलतोय, लक्षात ठेवा. इंटरनॅशनल जर्नल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च इन हेल्थ सायन्सेस, जुलै-सप्टेंबर 2017, पेपरचं नाव आहे इफेक्ट ऑफ इटिंग फ्रिक्वेन्सी ऑन डायबिटीज, एक केस रिपोर्ट फ्रॉम लातूर. हे प्राध्यापक आहे श्याम लेंडवे म्हणून. 1 जानेवारीला यांचं HbA1c 10.1 होतं. 10.1 चा अर्थ असा होतो की ॲव्हरेज ब्लड शुगर 270 आहे त्यांची, उपाशीपोटी 213, जेवणानंतर 283. त्यांना डॉक्टरांनी 3 औषधं लिहून दिली. त्यांनी कुठून तरी ऐकलं, मला फोन केला. मी म्हटलं तुमची हिंमत आहे, म्हणे आहे. म्हणजे हे करा, मी सांगतो ते तुमचा डायबिटीस जाईल. त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे हा डाएट प्लॅन केला. दर महिन्याला आम्ही त्यांचं HbA1c फास्टिंग इन्शुलिन केलं, फास्टिंग पोस्ट मील शुगर्स केल्या. 86 किलो वजनाचा माणूस 7 महिन्यानंतर 72 किलोचा झाला. 14 किलो वजन कमी झालं. पोटाचा घेर 42 वरनं 35.5 वर आला. 6.5 इंच पोट कमी झालं आणि HbA1c किती झालं, 5.3 झालं. जे 10.1 होतं ते 5.3 झालं. ब्लड शुगर 87 आणि 120 आहेत. थोडक्यात प्रोफेसर श्याम लेंडवे हे डायबिटीसवरनं नॉन डायबिटिक झाले. कशामुळे, डाएट प्लॅन आणि एक्झरसाइज. लक्षात घ्या. तर डायबिटीज रिव्हर्सल इज पॉसिबल विथ लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. लक्षात घ्या, या देशामध्ये मधुमेहाचं निदान पुरेसं लवकर केलं जात नाही. बऱ्याच वेळा तुम्ही फक्त फास्टिंग पोस्ट मील ब्लड शुगर करता आणि बरेच लोक विशफुल थिंकिंगच्या माध्यमातून उद्या आपण ब्लड रिपोर्ट करायचा आहे, आदल्या दिवशी जरा कमीच खातात. बरोबर, सर्वसामान्य टेंडन्सी, आपण डायग्नोज व्हायलाच घाबरतो. त्यामुळे तुमचे ब्लड शुगर नॉर्मल असतात पण HbA1c मात्र वाढलेलं असतं. जर तुम्ही HbA1c केलं तर तुम्हाला कळेल की आपण प्री डायबिटिक आहोत आणि तेवढा कळलं की झालं. शहाण्या माणसाला काय पाहिजे आणखी, त्याला पुढचा खड्डा दिसला की तो तिथून वळणार आहे परत. म्हणून HbA1c तुम्ही केलं तर लवकर डायग्नोज व्हाल आणि लवकर तुम्ही त्याच्यापासून परत फिराल. मधुमेहावर अनावश्यक जास्तीचे उपचार केले जातात. मी तुम्हाला तो रिसर्च सांगितला WHOचा की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन इज बेटर दॅन मेटफॉर्मिन. असं असताना उगीच मेटफॉर्मिन 250 मिलीग्रॅम सकाळ संध्याकाळ, काही लोकांना तर 250 मिलीग्रॅम चालू असतं. त्याला आम्ही म्हणतो लोणचं. एवढ्या कमी डोसमध्ये काही होत नसतं पण दिलं जातं. अनावश्यक उपचार केले जातात. म्हणून तुम्ही काय करायचं, आता तुमच्यापैकी जर कोणी नुकतंच डायग्नोज झाला असेल किंवा आता समजा डायग्नोज झाला त्याचा कदाचित महिन्याभरात, तर तुमच्या डायबेटॉलॉजिस्टला म्हणायचं की जर मी 2 वेळा जेवलो आणि 4.5 किलोमीटर चाललो तर चालेल का, गोळ्यांचं बघू ना आपण नंतर. एकदा तुम्ही गोळ्या घ्यायला लागलात की आयुष्यभर तुम्ही गोळ्या घेणार, हे लक्षात ठेवा. कधी मेटफॉर्मिन घ्याल, कधी ग्लिमिप्राइड घ्याल, कधी पायग्लिटाझोन घ्याल
आणि मग शेवटी तुम्हाला आम्ही इन्शुलिन देऊ. तुमचं आरोग्य तुमच्या हातात ठेवण्याची ती संधी आहे तुमच्यासाठी डायग्नोज झाल्यावर, लक्षात घ्या. आणि तुम्ही हिमतीने म्हणा, इथे आज आले नाहीत श्रीखंडे म्हणून आहेत, त्यांचं फास्टिंग शुगर 640 होतं. आणि त्यांनी माझं कुठेतरी लेक्चर कोणाकुठेतरी ऐकलं आणि ते मला म्हणाले मला हे करायचं. मी म्हटलं, मी पण घाबरलो, म्हटलं एवढं काही खरं नाही. त्यांच्या डॉक्टरांनी त्याला सांगितलं, त्यांना गुरुजी म्हणतात, की श्रीखंडे गुरुजी तुम्ही डोकं लावू नका, तुम्हाला आता आयुष्यभर गोळ्या घ्यायच्या आहेत, हे लक्षात ठेवा. श्रीखंडे गुरुजींचं HbA1c जे 14 होतं 15 होतं ते या डाएट प्लॅननी आता 6वर आलेलं आहे. त्यांच्या गोळ्या ज्या 4 प्रकारच्या गोळ्या चालू होत्या, इन्शुलिन चालू होतं, ते कमी होऊन फक्त मेटफॉर्मिन सकाळी 500 संध्याकाळी 500वर आलेलं आहे. आणि हे सगळं त्यांच्या डॉक्टरांनी केलेलं आहे. प्रत्येक वेळेला श्रीखंडे त्यांना सांगतात की सर तुम्ही तर असं म्हटले होते की तुमच्या गोळ्या कधी कमी नाही होणार, आणि बघा तुम्हीच कमी करताय. असं होऊ शकतं, कारण हे सगळ्यात शेवटचं महत्त्व लक्षात घ्या, डायबिटीज, हायपरटेन्शन, दीज आर लाईफस्टाईल डिसऑर्डर्स, जीवनशैलीशी निगडीत आजार आहेत. याचं उत्तर जीवनशैलीमध्ये सुधारणा हेच असू शकतं. औषधं गोळ्या हे याचं उत्तर असू शकत नाही. भारतासारख्या देशाला ते परवडण्यासारखं नाही. त्याच्यामुळे 2दा जेवून 4.5 किलोमीटर चालून तुम्ही या आजारांपासून स्वतःला मुक्त करू शकाल अशी खात्री नक्की मी तुम्हाला देऊ शकतो. हे सगळं मी जिचकरांचं ऐकल्यानंतर त्याच्यावर मी पुस्तकं लिहिली. विनासायास वेट लॉस मराठीमध्ये, एफर्टलेस वेट लॉस इंग्रजीमध्ये, बिना प्रयास वेट लॉस हिंदीमध्ये. आणि जिचकरांच्या वाढदिवसाला 14 सप्टेंबर 2013ला आम्ही नागपूरला त्यांच्या शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये ही पुस्तकं प्रकाशित केली. ही पुस्तकं आपल्यासाठी या ठिकाणी आता आहेत. मी जेवढं सांगितलंय तेवढं तुम्हाला डाएट प्लॅन करण्यासाठी आणि त्याचा फायदा मिळण्यासाठी पुरेसा आहे. तुम्हाला जास्तीची माहिती पाहिजे असेल, लोकांच्या सक्सेस स्टोरी वाचायच्या असतील, तर ही पुस्तकं तुमच्यासाठी अवेलेबल आहेत, तुम्ही ती घेऊ शकता. हे पुस्तक मुंबईचे एक एंडोक्रिनॉलॉजिस्ट आहेत डॉक्टर तुषार बंडगर, त्यांनी ते पुस्तक वाचलं आणि मला फोन करून सांगितलं की दीक्षित सर तुम्ही चांगलं काम केलं आहे. मी म्हटलं असं सांगू नका, मला ईमेल पाठवा, म्हणजे माझ्या पुढच्या एडिशनमध्ये छापतो तुमच्या नावाने. कारण एंडोक्रिनॉलॉजिस्टनी म्हणणं फार महत्त्वाचं आहे. हे डायबेटॉलॉजिस्ट आहेत स्वतः. काय म्हणतात ते, इन्शुलिन रेझिस्टन्सचा मुकाबला करण्यासाठी या पुस्तकात सुचवलेला साधा, व्यवहार्य व बिनखर्चाचा उपाय अतिशय परिणामकारक असा आहे. हे कोण म्हणतंय? KEM हॉस्पिटल मुंबईचे एंडोक्रिनॉलॉजिस्ट म्हणतात, लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचे डायबेटॉलॉजिस्ट काही म्हणाले तर तुम्ही त्यांना सांगा किंवा ते तर असं त्यांनी दाखवलं आम्हाला बंडकरांचं, आणि माझ्या पुस्तकात बंडकरांचा फोन नंबर सुद्धा आहे, त्यांच्याशी बोलू शकता. काही सक्सेस स्टोरी आहेत. डॉक्टर शिल्पा मणिया या गायनाकोलॉजिस्ट आहेत जालन्याच्या, 6 किलो वजन कमी झालं. फास्टिंग ब्लड शुगर 115 होती, ती काही दिवसांनी 83 झाली. डॉक्टर नितीन नंदनवनकर या सगळ्यांचे मोबाईल नंबर बरं का, आणि तुम्ही त्यांना बोलू शकता. 6.6 होतं HbA1c, ते 5.9 झालं, म्हणजे डायबिटीसवरनं प्री डायबिटिक रेंजमध्ये आले. हे तर फारच महत्त्वाचं आहे. डॉक्टर राजेश वाळवेकर हे नाशिकमध्ये ऑन्कोसर्जन आहेत, कॅन्सरचे सर्जन आहेत. हे 1 जानेवारी 2016ला त्यांनी माझं लेक्चर ऐकलं आणि डाएट प्लॅन सुरू केला. 1 वर्षामध्ये 16.5 किलो वजन कमी झालं. HbA1c 6.9 होतं, ते किती झालं आता? 5.3 झालं. म्हणजे डायबिटीसवरनं नॉन डायबिटिक झाले. कोण? ऑन्कोसर्जन राजेश वाळवेकर, त्यांचा नंबर आहे. आणि या व्यक्तीची माझी आज तागात भेट झालेली नाही. जे काय झालं ते व्हॉट्सअपवरच कम्युनिकेशन झालं, म्हणजे एकही पैसा लागलेला नाही. सांगायचा उद्देश. डॉक्टर उमा सोने हिंगोलीच्या गायनाकोलॉजिस्ट आहेत, 7 किलो वजन कमी झालं. HbA1c 9.9 वरनं 6.5 वर आलं. परवा त्यांचा मला फोन आला होता की माझं आता 5.7 झालं, तुमची स्लाईड बदला. मी म्हटलं मला रिपोर्ट बघू द्या, मग मी बदलेन, तोपर्यंत आहे ते राहू द्या. डॉक्टर पुरुषोत्तमपुरी नाशिकचे मेडिकल ऑफिसर, 4 महिन्यात 11 किलो वजन कमी झालं, पोटाचा घेर 3 इंच कमी झाला. अर्चना करपे गृहिणी, 6 महिन्यात 11 किलो वजन कमी झालं. इथे मी फक्त काही, आता तर आम्ही सक्सेस स्टोरीची पुस्तकं छापू शकू एवढ्या सक्सेस स्टोरी आमच्याकडे आहे. इतक्या लोकांना फायदा झाला आहे. आता तुम्हाला साहजिक वाटलं असेल की असं सगळं जर केलं, 2दा जेवलं तर मग अशक्तपणा येईल, चक्कर येईल, अमुक होईल, तमुक होईल, आम्ही तर दिवसभर काम करतो, काय होईल, म्हणून तुम्हाला काही फोटो दाखवतो. हा डाएट प्लॅन सुरू केल्यानंतर जवळपास 7-8 महिन्यांनी मी पहिल्यांदा आयुष्यामध्ये हाफ मॅरेथॉन पळालो, म्हणजे 21 किलोमीटर पळावं लागतं. गोव्याला मी गेलो होतो, तर 2 तास 56 मिनिटात मी 21 किलोमीटर पळालो. तुम्ही म्हणाल बा एकदा कोणी पळेल, मग हे पुढच्या वर्षीच आहे. 2 तास 54 मिनिटात मी अंतर कव्हर केलं, म्हणजे वय 1 वर्षाने वाढलं
टायमिंग माझं 2 मिनिटांनी इम्प्रूव्ह झालं. हे 13 डिसेंबर 2015 पुन्हा पुढची गोवा हाफ मॅरेथॉन 2 तास 46 मिनिटात अंतर कव्हर केलं, म्हणजे 8 मिनिटं वेळ इम्प्रूव्ह झाला. सातारा हिल मॅरेथॉन 3.5 किलोमीटर आम्हाला चढायचं होतं, म्हणजे चढावर पळायचं होतं, 2 तास 47 मिनिटात मी अंतर कव्हर केलं. ही औरंगाबाद हेरिटेज मॅरेथॉन 27 नोव्हेंबर 2016 2 तास 35 मिनिटात मी ते 21 किलोमीटर अंतर पळालो. ही मुंबई स्टँडर्ड चार्टर मॅरेथॉन 2 तास 47 मिनिटात मी अंतर कव्हर केलं. सांगायचा उद्देश काय की दोनदा जेवलो तरी नाही, दोनदा जेवल्यामुळे मी 21 किलोमीटर पळू शकतो. आपल्यापैकी किती लोक पळू शकतील, चालू शकतील, विचार करा. पण हे कशामुळे येतो स्टॅमिना? तुम्ही दोनदा जेवलात की तुमचं सगळं सिस्टीम सगळं चांगल्या होऊन जातात, काळजी करू नका. दुसरा तुमचं इंडिकेटर आरोग्याचं काय? हिमोग्लोबिन लेवल. तुमचं जर हिमोग्लोबिन 12.5% जास्त असेल तर तुमचं ब्लड घेतात. 1983 पासून मी ब्लड देतो, आतापर्यंत 50पेक्षा जास्त वेळा ब्लड दिलेला आहे, नंतर मोजायचं बंद केलं. हे 2014चं चित्र आहे, हे 2015चं आहे, हे 2016चं आहे, हे 2017चं आहे. दरवर्षी मी ब्लड डोनेशन नेहमीसारखं केलं. माझं हिमोग्लोबिन 14.5-15च्या आसपास असतं. मग माझं हिमोग्लोबिन चांगलं आहे, मी ब्लड देऊ शकतो, मी 21 किलोमीटर पळू शकतो. मग मला काही कॅल्शियम डेफिशियन्सी झाली का? मला काय मिनरल डेफिशियन्सी झाली का? मला काय व्हिटॅमिन कमी पडले का? काहीही झालं नाही. मग मला जर झालं नाही, तुम्हाला होईल का? आपण सगळे माणसंच आहोत, कोणाला काहीही होणार नाही, कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, कारण तुमचं कुठलाच आहाराचा पदार्थ आम्ही थांबवलेला नाही. आज जे खाता तेच तुम्ही उद्या खाऊ शकता, सगळं फक्त 2 मध्ये डिवाइड करून खा, एवढंच माझं सांगणं आहे. आमचं ध्येय काय आहे? या अभियानाचं ध्येय काय? दिवसातून 2दा जेवण्याचा हा उपाय मधुमेह उपचाराच्या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांमध्ये, इंटरनॅशनल ट्रीटमेंट गाईडलाईन्समध्ये समाविष्ट व्हावा. तुम्ही जेव्हा डायबिटीसकडे जाल आणि तुम्हाला डायबिटीस होईल तेव्हा त्यांनी पहिल्यांदा असं म्हणावं की 2दा जेवा आणि 4.5 किलोमीटर चाला, गोळ्यांचं नंतर बघू. हे आमचं पहिलं ध्येय आहे. आणि आमचं दुसरं ध्येय, आपला देश हा लठ्ठपणा आणि मधुमेह याच्यापासून मुक्त व्हावा, हे आमचं दुसरं ध्येय आहे. तुमच्याकडून माझ्या काय अपेक्षा आहेत? मी सांगितलं, माझ्यावर विश्वास ठेवू नका, स्वतःवर विश्वास ठेवा. मी जे सांगितलं ते तुम्हाला जर शास्त्र आहे असं वाटलं असेल, याच्यात कुठल्याही प्रकारचं भोंदूगिरी नाही, बाबागिरी नाही, हे सगळं शास्त्र आहे, ही फिजिओलॉजी आहे, हे तुम्ही याचा 3 महिने स्वतःवर प्रयोग करा. मी फक्त 3 महिने म्हणतोय. 3 महिने झाल्यानंतर पुढचा 1 दिवस पण करू नका. तुमच्यात जे बदल दिसतील ते लोक तुम्हाला विचारायला लागतील तुम्ही काय करता. आणि मग एकदा तुम्हाला फायदा झाला की या अभियानामध्ये सामील व्हा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचवा. संशोधनामध्ये सहभागी व्हा. तुम्ही फास्टिंग पोस्ट मिल HbA1c फास्टिंग इन्शुल करा. प्री डायबेटिक असाल तर डाएट प्लॅन करा आणि मग पुन्हा रिपोर्ट मला पाठवा. तुम्हाला मधुमेह झाला असेल तर मला फोन करा. गोळ्या सुरू करण्यापूर्वी आपण एकदा बोलूया. कदाचित तुम्हाला आयुष्यात कधीही गोळ्या घ्यायची गरज पडणार नाही, लक्षात घ्या. ज्या लोकांना प्रयोग करायचा स्वतःवर की कोरफड रस पिल्याने काय होतं, कोणाला काही विशेष पदार्थ करायचा असेल करून पहा. इन्शुलिनची टेस्ट करा, 3 वेळा ब्लड द्या आणि बघा आणि आम्हाला कळवा की अमुक पदार्थ खाल्ला तरी इन्शुलिन तयार होत नाही. म्हणजे मग आपल्या या पदार्थांमध्ये आणखीन भर पडेल. या 5च्या जागी आणखीन 10 पदार्थ आपल्याला लोकांना सांगता येतील. आता सगळ्यात महत्त्वाचं, हे व्याख्यान देऊन मला तुम्हाला वाऱ्यावर सोडायचं नाही. नाहीतर तुम्ही सुरू केलं उद्या आणि ॲसिडिटी झाली आणि डॉक्टर दीक्षित गेले लातूरला. हे अभियान असं नाही आहे, हे जोडण्याचं अभियान आहे, तोडण्याचं नाही आहे. म्हणून आम्ही सोशल मीडिया यासाठी वापरतो. स्वस्त मस्त. आमचे 99 व्हॉट्सअप ग्रुप आहेत. 19,000पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. 35 देशामध्ये याचे फॉलोअर्स आहेत. 85 नंबरचा ग्रुप आमचा मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूरवाल्यांसाठी आहे. फेसबुकवर आमचा ग्रुप आहे, एफर्टलेस वेट लॉस डॉक्टर दीक्षित डॉक्टर जिस्कार. त्या ग्रुपवर तुम्ही मेंबर होऊ शकता. पण व्हॉट्सअप ग्रुप आमचे जास्त व्हायब्रंट आहेत. तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट राहील की तुम्हाला आता असं वाटते की आपण हे करायला पाहिजे, तर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आमच्या या 6 लोकांचे मी तुम्हाला नावं आणि मोबाईल नंबर दिलेले आहेत. या कुठल्याही व्यक्तीला याच्यापैकी तुम्ही काय करायचं, व्हॉट्सअपवर मेसेज करायचा. काय मेसेज करायचा की मी अमुक अमुक पुण्याहून, मला तुमचा डाएट प्लॅनचा मेसेज पाठवा. मी जे काही एवढं व्याख्यान दिलं हे आम्ही एका मेसेजमध्ये त्याला शॉर्ट केलेलं आहे आणि ते इंग्रजी, हिंदी, मराठी तिन्ही भाषांमध्ये आहे. तुम्ही म्हणता मला इंग्रजी प्लॅन पाठवा, तुम्हाला आम्ही इंग्रजी पाठवू, मग हिंदी पाठवा, हिंदी पाठवा, काही प्रॉब्लेम नाही, मिळेल तुम्हाला. तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही आल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला हे डाएट प्लॅनचा मेसेज मिळेल. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्याबरोबर शिस्त कशी पाळायची याचे काही नियम आम्ही कळवू. म्हणजे काय,
या व्हॉट्सअप ग्रुपवर गुड मॉर्निंग, गुड नाईट, RIP, वेडिंग ॲनिव्हर्सरी, फुलं, फळं, पानं काहीही टाकायला परवानगी नाही. इथे फक्त कामाच्या गोष्टी होतात. म्हणजे तुमच्या शंका, त्या शंकासुद्धा कशाच्या, रुजुता दिवेकरच्या नाही. हा डाएट प्लॅन वापरून येणाऱ्या अडचणी किंवा तुम्हाला मिळालेलं यश, ह्या गोष्टी तुम्ही शेअर करायच्या फक्त. बाकीचे कोण काय करतात, कोणाचे प्लॅन चांगले आहेत वाईट ते त्यांच्याजवळ, त्यांना लखलाप. आमच्या ग्रुपमध्ये आलात, हे करा, फायदा झाला आम्हाला कळवा, काही तुम्हाला अडचण असेल डेफिनेटली कळवा. या व्हॉट्सअप ग्रुपवर दररोज सकाळी आम्ही एक सक्सेस स्टोरी शेअर करतो, यशोगाथा. जसं अरुण नावेने सांगितलं. काय होतं की तुम्ही आता घरी गेलात, महिना झाला, मग फार काही आतून तर वाटतंय की फ्रेश वाटतंय, हलकं वाटतंय, असं तुम्हाला वाटणारच 15 दिवसात. पण वजनात काही फरक पडत नाही आहे. मग बाकीचे लोक टोचायला लागतात, कशाला उगी जीवाला त्रास करून घेता, एवढं चहाने काय होणार आहे. म्हणून या सक्सेस स्टोरी तुम्हाला मोटिवेट करतात की आपल्यासारखे अजून लोक आहेत जगात, त्यांना फायदा होतोय. मग कोणी म्हणतं माझं वजन 12 किलो कमी झालं, कोणी म्हणतं 4 किलो कमी झालं, कोणी म्हणतं माझा डायबिटीस गेला, कोणी म्हणतं डायबिटीसची गोळी कमी झाली. यांनी तुम्हाला मोटिवेशन मिळतं. म्हणून सक्सेस स्टोरी आम्ही टाकत असतो. काही आम्ही क्वेश्चन ऑफ द डे टाकतो. काही लोकांचे प्रश्न रिप्रेझेंटेटिव्ह असतात, की बऱ्याच लोकांना प्रश्न असतात की होमिओपॅथी औषध घेतो मी, ते गोळी कशी घ्यायची, तो प्रश्नाचं आम्ही उत्तर देतो. कोणतं तेल खायला पाहिजे त्याची उत्तर देतो. याचा तुम्हाला उपयोग होईल. सगळ्यात महत्त्वाचा फायदा लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा HbA1c फास्टिंग इन्शुलिन करा, डायबिटीसचे लोक किंवा इतर पण, काय करायचं, त्याचा फोटो काढायचा आणि व्हॉट्सअपवर मला पाठवायचा. तो 10 सेकंदात मला मिळतो फोटो आणि मी तुम्हाला गायडन्स देऊ शकतो. लक्षात घ्या, तुम्ही या ग्रुपवर रिक्वेस्ट पाठवली की मला मेंबर करा, आमचं कमिटमेंट आहे की 24 तासाच्या आत तुम्ही ग्रुपवर सामील व्हाल. मेसेज टाकला की लगेच तासाभराने मला फोन करू नका, सर 1 तास झाला. जेवढे ॲडमिन इथे काम करतात हे सगळे स्वतःची कामं सांभाळून एकही पैशाची अपेक्षा न ठेवता हे काम करतात. ते पगारी नोकर नाहीत. पण आमचं कमिटमेंट आहे की 24 तासाच्या आत तुम्हाला आम्ही ग्रुपवर ॲड करू. बऱ्याच वेळा तर आम्ही तासाभरातच करतो, पण 24 तास मागून ठेवला वेळ जास्ती. 99 ग्रुप आहेत, पण या कुठल्याही ग्रुपवर आलेला कुठलाही प्रश्न 24 तासाच्या वर अनुत्तरित राहत नाही. या सगळ्या ग्रुपच्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देत असतो दररोज. त्यासाठी मला दिवसातून 2 तास लागतात, पण ते 2 तास मी त्यासाठी काढतो, कारण हे अभियान हे माझं पॅशन आहे. त्यामुळे तुमचा कुठलाही प्रश्न असं होणार नाही किंवा दीक्षित सरांना प्रश्न विचारला आणि 1 दिवस झाला मला उत्तर नाही मिळालं. 24 तासाच्या आत तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल, हे आमचं कमिटमेंट आहे, हे लक्षात घ्या. या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही मेसेज करा. आमच्या प्रशांत बर्गेंनी एक ईमेल डेव्हलप केलेला आहे, तो आहे effortlessjag@gmail.com. जे लोक कॉम्प्युटर साहेब ज्यांना ईमेल पाठवायचा आहे त्यांनी त्याच्यावर ईमेल पाठवा, तिथून पण डेटा आमच्याकडे मिळेल. मला वाटतं आम्ही काही वह्या पण इथे सर्क्युलेट केल्यात. त्या वह्या यासाठी सर्क्युलेट केल्या की तुम्ही नाव आणि मोबाईल नंबर लिहा. म्हणजे तुम्हाला जर ग्रुपमध्ये यायचं असेल तर काही आमचे लोक दिवसांनी तुम्हाला 7-8 दिवसांनी विचारतील की तुम्ही लेक्चरला होतात, ग्रुपमध्ये आलात की नाही आलात. कारण जास्तीत जास्त लोक ग्रुपमध्ये येणं आवश्यक आहे, तर ते मोटिवेटेड राहणार आणि आपल्याला त्याचा इफेक्ट दिसणार. मला वाटतं बराच उशीर झालेला आहे. या ठिकाणी ज्या पद्धतीने तुम्ही हे व्याख्यान ऐकलं आणि ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स तुम्ही मला दिलेला आहे, त्यावरून माझं मी आधीचं वाक्य परत घेतो की नाऊ आय एम रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट यू हॅव अंडरस्टूड ऑल्सो. मित्रांनो, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील.